मित्र हो, आज जो विषय मी घेतला आहे हा जरा आपल्या सगळ्यांच्या नेहमीच्या परिचयापेक्षा थोडा वेगळा आणि कदाचित आपण या विषयावर कधी विचार केला नसेल. याचं कारण असं आहे की आपल्या दररोजच्या चाकोरीमध्ये जे विषय आपल्या समोर येतात किंवा ज्या विषयावर आपण चर्चा करतो, अशा विषयांमध्ये या विषयाचा काही समावेश होणार नाही. परंतु आपल्यापैकी प्रत्येकाला ज्याच्यात रुची असेल, आवड असेल असाच हा विषय आहे. कारण जरी प्रत्येकाची रुची वेगवेगळी असेल, पिंडे पिंडे मधीर भिन्ना असं जरी म्हणत असले, तरी सुद्धा रहस्य हा शब्द ऐकला की आपल्यापैकी प्रत्येकाचे कान आपोआपच टवकारले जातात. कोणाबद्दल काहीतरी वेगळी बातमी आहे, काहीतरी नवीन सांगायचं आहे असं म्हटलं की आपल्याला आपोआपच ते ऐकावंसं वाटतं. आणि म्हणून प्रत्येकालाच जर स्वाभाविक आकर्षण कशाचं असेल तर ते रहस्य कथांचं आहे. आजच्या घटकेला साहित्याच्या जगात सगळ्यात जास्त वाचला जाणारा प्रकार जो कोणता असेल तर तो रहस्य कथा आहे. कारण ते आपल्याला आवडतात. त्यामध्ये आपण स्वतः गुंतून जातो. आपण जेव्हा केव्हा कंटाळा आला असेल, खूप आनंदी झालो असेल, खूप दुःखी झालो असेल, कोणत्याही क्षणाला, कोणत्याही काळाला मनाला रिझवण्याकरता थोडासा विरंगुळा म्हणून आपल्याला जर काही कशाचं आकर्षण असेल तर ते रहस्य कथांचं आहे. आणि हे स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की रहस्य कथांचं वेडच एकदा लागलं की माणूस जितक्या मिळतील तितक्या आणि ज्या ज्या मार्गाने मिळतील त्या त्या मार्गाने रहस्य कथा वाचतच जातो. साधारणपणे गुन्हेगारी गुन्हा कसा घडला, का घडला, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी विचारलं का दीपा? अरे ठाकूर साहेबांना विचारता खरी. ठाकूर साहेबांना विचार, जॉईन झाले. याच्या पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेण्याकरता आपल्याला रहस्य कथा आवडतात आणि आपण त्या आवडीने वाचतो. एखादा अन्वेषक असतो, शोध घेणारा व्यक्ती असतो, तो त्या गुन्ह्याचा त्या गुन्ह्याची उकल करण्याचा, त्या कोड्याचं रहस्य सोडविण्याचा प्रयत्न करतो. आणि सामान्यपणे जसं एखादं गणिताचं समीकरण आपण सोडवतो त्याच पद्धतीने आपण रहस्य कथांची उकल होताना पाहतो. वेगवेगळ्या प्रकारच्या रहस्य कथा आणि वेगवेगळ्या प्रकारचे रहस्य कथा प्रकार उपलब्ध आहेत. सामान्यपणे अनाकलनीय वाटणाऱ्या अशा गूढकथा असतात. एखाद्या गुप्तहेरांनी, गुप्तचरांनी एखाद्या रहस्याचा शोध घेतलेल्या रहस्य कथा असतात. एखादी घटना का आणि कशी घडली याची अवकल करणाऱ्या रहस्य कथा असतात. कधी कधी एखादी घटना घडून गेल्यानंतर तिच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि कारण काय आहेत याचं विश्लेषण करणाऱ्या फॉरेन्सिक या शब्दाने ओळखल्या जाणाऱ्या रहस्य कथा असतात. कधी कधी पोलीस चातुर्याच्या कथा असतात आणि कधी कधी फार मोठ्या प्रकारचा संघटित गुन्हा. आवाजच येईना. नाही सुरू झालं अजून. हॅलो, आवाज येतोय का? नाही झालं वाटतं. सुरू हॅलो, नाही झालं का? संजय ते करणार आहेत का सुरू? हो. अजून नाही, त्यांचंच म्यूट आहे. संजय कप्तान. प्लीज बोलू नका. मला आवाज येतोय. सुरू नाही झालं. येतो सर, आवाज येतोय, आवाज येतोय. कधी कधी संघटित स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या काय कथा पोतरी असतात. खूप दिवसाचे चालू आहे त्यांचे कार्यक्रम. कृपा करून बोलू नका. आलं लक्षात. या सर्व सारखीच कथा झालं. आपण रहस्य कथा म्हणून वाचत असतो, आपल्याला आवडतात. या रहस्य कथांची सुरुवात कशी झाली हे जर आपण समजून घेतलं तर त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला सहजपणे लक्षात येईल. सगळ्यात पहिले 1747 मध्ये व्हॉल्टियर या प्रसिद्ध लेखकांनी जोडिक नावाचं एक पात्र निर्माण केलं की जे गुन्ह्याचं उकल करत होतं. त्यानंतर साधारणपणे 1790च्या सुमारास कॅली विलियम्स या नावाचं पात्र विलियम गोल्डविन नावाच्या माणसाने निर्माण केलं. 1819च्या काळात स्कुलरी नावाचं पात्र हॉफमन नावाच्या लेखकाने निर्माण केलं. ही सर्व पात्र लोकप्रिय झाली, परंतु त्याच्यातून साहित्य प्रकार मात्र निर्माण झाला नाही. साहित्य प्रकार म्हणून रहस्य कथांची सुरुवात विलियम बेल नावाच्या माणसाने खऱ्या अर्थाने 1837 मध्ये केली. त्यांनी जवळपास 4 वर्षाच्या अवधीमध्ये 10-12 वेगवेगळ्या रहस्य कथा लिहिल्या आणि हा कथा प्रकार लोकप्रिय झाला. त्यानंतर रहस्य कथांना एक मोठी झळाळीच मिळाली असं म्हटलं तरी चालेल. अत्यंत क्लिष्ट, जटिल वाटणाऱ्या समस्या वेगवेगळ्या प्रकारे सोडविणारा हुशार डिटेक्टिव्ह किंवा गुप्तचर
किंवा एखादा पोलीस अधिकारी कशा प्रकारे कार्य करतो याचं कुतूहल संघटित सुसंस्कृत समाजाला नेहमीच होतं आणि आहे सुद्धा. एगर ॲलन पो नावाच्या अमेरिकन लेखकांनी गोल्डन बग सुवर्णभंग नावाची पहिली कथा लिहिली आणि अमेरिकेतच काय पूर्ण युरोपात विलक्षण लोकप्रिय झाली. त्याचे अनेक अनुवाद अनेक भाषांमध्ये झाले. 1870च्या दरम्यान चार्ल्स डिकन्स यांनी सुद्धा काही रहस्य कथा लिहिल्यात. तर ऑर्थर कॉनन डॉयल हे तर रहस्य कथांचे पितामहच. शेरलॉक होम्स हे पात्र, प्रोफेसर चॅलेंजर नावाचं दुसरं पात्र आणि त्याच्यानंतर अगाथा ख्रिस्ती सारख्या थोर विदुषींनी अनेक प्रकारची रहस्य कथा लिहिली. आपल्याला रहस्य कथा का आवडते? कारण सर्वसाधारण सरळ चालणाऱ्या गोष्टी आणि सरळ चालणारी माणसं सहसा लोकप्रिय नसतात. एखाद्या गोष्टीमध्ये अचानक आलेला बदल, जडणघडणातील विस्मयचकित करणारा धक्का किंवा त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळ्या छटा यामुळेच ती कथा रंजक होत जाते. आणि त्यामुळे आपल्याला कदाचित स्वर्गलोकापासून पाताळ लोकापर्यंतचा सर्व प्रवास रहस्य कथांमधून करता येतो. जिथून ती सुरुवात होते त्यापेक्षा वेगळ्याच प्रकारचा शेवटही आपल्याला अनेक वेळा धक्कादायक शेवट रहस्य कथांमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून आपल्याला रहस्य कथा आवडतात. कोणीतरी म्यूट केलं नाही, कृपा करून म्यूट करा, खूप डिस्टर्बन्स येत आहे. कुलकर्णी मॅडम, पुष्पा कुलकर्णी मॅडम प्लीज म्यूट करता का? आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया, ज्यांच्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आणि ज्यांचा उल्लेख मी एका अज्ञात सम्राट असा केलेला आहे. ते म्हणजे आपले आजचे या कार्यक्रम व्याख्यानाचे मुख्य विषय श्री बाबूराव अर्नाळकर. एकेकाळी 50 आणि 60 आणि 70च्या दशकात प्रत्येक घरामध्ये, महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये सर्वपरिचित जर लेखक असा कोणी होता तर ते बाबूराव अर्नाळकरच होते. प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबातील एका तरी सदस्यांनी एक तरी कथा अर्नाळकरांची कमीत कमी वाचलेलीच असेल आणि त्या कथांच्या प्रेमात पडला नसेल असा महाराष्ट्रीयन मनुष्य विरळाच असेल. प्रत्येक मिनिटाला कुठेतरी कोणीतरी या लेखकाच्या वेगवेगळ्या कथा वाचून रममाण होत होता, गुंग होत होता, विस्मयचकित होत होता, आनंदी होत होता. आणि इतका लोकप्रिय लेखक त्या काळात मराठीत दुसरा कोणी नव्हता, हे यांचं मोठं यश मानलं पाहिजे. अर्नाळा येथे वसई तालुक्यातील अर्नाळा नावाच्या छोट्या गावात जन्माला आलेल्या या व्यक्तीने अत्यंत खडतर असं बालपण सहन केलं. ते आपल्या मावशी बरोबर राहत होते आणि शिकण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे मुंबईतल्या वेगवेगळ्या शाळांमधून, रात्र शाळांमधून शिकण्याची त्यांनी आपली जिद्द पूर्ण केली. आपल्यापैकी प्रत्येकाला आश्चर्य वाटलं पाहिजे की या व्यक्तीने मराठी शाळेत शिकून सुद्धा इंग्रजी भाषेवर असाधारण प्रभुत्व मिळवले. आणि केवळ प्रभुत्वच मिळवलं नाही, ती ही भाषा इतकी चांगल्या प्रकारे आत्मसात केली की या भाषेतील अनेक नानाविध प्रकारच्या कथा, कादंबऱ्या त्यांनी सहजपणे वाचून त्या समजून घेतल्यात. त्या कथांची शैली समजून घेतली, त्याचा त्यांना पुढे फारच उपयोग झाला. रहस्य कथा कशा प्रकारच्या असाव्यात असा विचार त्यांनी जेव्हा केला, त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की त्यांनी अनेक प्रकारच्या, कृपा करून आवाज बंद करा, प्लीज आवाज बंद करा. हॅलो, आप पुष्पा कुलकर्णी मॅडम आहेत सर. पुष्पा कुलकर्णी मॅडम प्लीज म्यूट करता का? करा त्यांचा. पुष्पा कुलकर्णी मॅडम. अनेक प्रकारच्या रहस्य कथा आणि रहस्य कथांचे अनेक प्रकार त्यांनी हाताळले. साहस असणाऱ्या कथा, उत्साहवर्धक करणाऱ्या कथा, कूट कथा, एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल असणाऱ्या कथा, ज्या गोष्टीमध्ये वाचक पूर्णपणे रममाण होऊन जाईल आणि वाचक त्या कथांशी संवाद साधू शकेल अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या गूढकथा त्यांनी हाताळल्या. आणि या कथा ज्या प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित होत होत्या, त्या प्रकाशनाचं नावाबद्दल, रम्य कथाबद्दल मी नंतर सांगणारच आहे. पण त्या प्रकाशकांनी एकाच महिन्यात एकाच वेळी रहस्यमाला, यौवनमाला, कांचनमाला, कूटकथामाला, रंजकमाला, गुप्तहेरमाला यासारख्या अनेक माला मधून कादंबऱ्या अर्नाळकरांच्या प्रकाशित केल्यात आणि वाचकांना मोहवलं. परंतु त्यांच्या ह्या लेखनाची सुरुवात कशी झाली हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला खरंच आश्चर्य वाटेल. अर्नाळकर लहानपणापासूनच लेखनात रुची ठेवून होते. त्यांच्या शाळेत असताना देखील त्यांनी काही कथा लिहून पाहिल्या होत्या, परंतु त्यातून त्यांना प्रेरणा मात्र मिळाली नव्हती.
भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये अर्नाळकरांनी सहभागी व्हायचं ठरवलं तेव्हा त्यांचं वय जवळपास 22 वर्षांचं. 1930च्या दरम्यान त्यांना 18 महिन्याचा तुरुंगवास झाला आणि सुरुवातीला मुंबई आणि नंतर येरवड्याच्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं. या कारागृहामध्ये त्यांचा अनेकांशी परिचय झाला. अनेक चांगले समाजवादी विचारवंत, चांगले राजकीय कार्यकर्ते या सर्वांशी नियमितपणे भेटण्याची त्यांना संधी मिळाली. या लोकांसोबत चर्चा करताना त्यांना अनेक विषयांचा अधिक वेगवेगळ्या प्रकारे परिचय सुद्धा झाला. त्यांच्यापैकी एक सहकारी जे होते गप्र प्रधान, हे जेव्हा तुरुंगातून सुटले त्यावेळेला त्यांनी अर्नाळकरांना 3 पुस्तकं वाचायला म्हणून भेट पाठविली. ती एगर व्हॅलेस नावाच्या लेखकांनी लिहिलेली होती. त्यापैकी एका पुस्तकाचं नाव होतं 3 जस्ट मेन. ती पुस्तकं वाचल्यावर अर्नाळकर त्या पुस्तकांच्या प्रेमातच पडले आणि त्यांनी असा विचार केला, आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपण याच प्रकारच्या लेखनाला सुरुवात करायची. आणि 1942 साली त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली, चौकटची राणी. ही कथा खूपच लोकप्रिय झाली. ही कथा लोकप्रिय झाल्याबरोबर तिचा अधिक तिचा विक्रय व्हावा याकरिता अर्नाळकरांच्या प्रकाशकांनी प्रथमतः मराठी साहित्यात हा प्रयोग केला. तो म्हणजे ज्याप्रमाणे वर्तमानपत्र चौकाचौकातून विकलं जातं त्याप्रमाणे अशा प्रकारची पुस्तकं विकण्याची त्यांनी यंत्रणा विकसित करण्याचा मुंबईत प्रयत्न केला आणि त्यांना मोठं यश आलं. अर्नाळकर हे नाव आपोआपच सर्वत्र पसरू लागलं. अर्नाळकरांपूर्वी कोणी मराठी कथा लिहित नव्हतं असं नाही, लिहित होते. अर्नाळकरांचा स्वतःच नाथमाधवांशी परिचय झाला होता की ज्यांनी वीर धवल किंवा सोनेरी टोळी सारख्या रंजक कथा लिहिल्या होत्या. यापैकी वीर धवल ही कथा वॉल्टर स्कॉटच्या केनेथ या कादंबरीवर बेतलेली होती, तर सोनेरी टोळी ही कथा एका अशाच पाश्चात्य लेखकाच्या वेगवेगळ्या कथानकांवरून त्यांना सुचली होती. हरिनारायण आपटे सारख्या महान लेखकांनी सुद्धा रहस्यकथा, मॉन्शर लिकॉक या फ्रेंच रहस्यकथा नायकाच्या कथा मराठीत आणल्या होत्या. आचार्य अत्रेंनी आर्थर कॉनन डॉयल यांच्या हाऊंड ऑफ बास्करविलेचं मोहित्यांचा शाप म्हणून अनुवाद केला होता. आणि या प्रकारेच नव्हे तर श्री पांगळ या नावाच्या लेखकांनी तर अनेक रहस्य कथा लिहिल्या होत्या. त्यातल्या त्यात महत्वाचं म्हणजे शेरलॉक होम्स या पात्राचा मराठी साहित्यावर आणि मराठी वाचकांवर एवढा प्रभाव झाला होता की तत्कालीन लोकप्रिय लेखक गोना दातार यांनी चतुर माधवराव या नावाचे एक पुस्तक देखील होम्स आणि वॉटसन यांना डोळ्यासमोर ठेवून माधवराव आणि बळवंतराव ही 2 पात्र निर्माण करून तयार केलं होतं. अशा प्रकारे मराठीला रहस्यकथांची एक परंपरा होती. परंतु ज्या प्रकारच्या रहस्यकथा अर्नाळकर लिहिणार होते तशा प्रकारच्या रहस्यकथा मात्र त्यांच्यापूर्वी फारशा कोणी लिहिल्या नव्हत्या. एगर व्हॅलेसचं 3 जस्ट मेन वाचल्या अर्नाळकरांना त्याच्यावरून एक कल्पना सुचली की आपण अशाच प्रकारच्या कथा लिहाव्यात. परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या रहस्य कथा युरोप किंवा अमेरिकेच्या ज्या पार्श्वभूमीवर लिहिल्या जात होत्या तशा प्रकारची पार्श्वभूमी भारतात नव्हती. तशा प्रकारची पार्श्वभूमी महाराष्ट्रात अभावानीच होती. मग अशा प्रकारच्या कथा जर मराठीत आणायच्या असतील तर त्यात पात्ररचना, परिसर, वातावरण या सर्वांमध्येच मोठा बदल त्यांना करावा लागणार होता. त्यांना एक युक्ती सुचली की अशा कथा लिहिणं फार सोपं आहे. 100-125 पानांमध्ये आटोपणारी गोष्ट अगदी जलदपणे वाचता येते. त्याच्यातला कथेचा आत्मा छोटासा असतो पण रोचक असतो आणि वाचक सहजपणे वाचू शकतात. याच्याकरता वाचकाला फारसा विचार करावा लागत नाही आणि म्हणून अशा कथांचा आपण निर्मिती करण्याकरता वेगळ्या प्रकारे विचार केला पाहिजे. हा विचार त्यांच्या मनात आला आणि लवकरच त्यांनी त्याला कृतीत आणलं. आणखी जवळपास पहिल्या वर्षात त्यांनी 10 ते 12 वेगवेगळ्या रहस्य कथा लिहिल्या. त्यात त्यांना मोठं यश आलं. परंतु त्याबरोबर अनेक आव्हानं देखील त्यांच्या पुढे उभी झाली. लोकांना रहस्य कथा आवडतील का? लोक अशा प्रकारच्या साहित्य प्रकाराला स्वीकारतील का? त्याला मान्यता मिळेल का? सातत्याने जर आपण अशाच प्रकारच्या रहस्य कथा लिहिल्या तर वाचक वर्ग टिकून राहील का? नियमितपणे रहस्य कथांचं वाचन करणारा वाचक वर्ग केवढा असेल? त्याची रुची टिकवून ठेवण्याकरता आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागतील? अशा अनेक प्रश्नांनी अर्नाळकरांना विचार करायला लागला. अर्नाळकर त्यावेळेला चष्म्याचं दुकान चालवत होते. त्यांचे बंधू मधुकर अर्नाळकर त्यांच्या सोबतीला देखील होते. चष्म्याच्या दुकानातून बऱ्यापैकी प्राप्ती गिरगावात होत असताना हा प्रयोग आपण करावा किंवा नाही हा प्रश्न त्यांच्या पुढे होताच. परंतु तरी देखील त्यांनी सुरुवातीच्या यशाला एक प्रमाण मानून याच प्रकारे लिखाण करायचा निर्णय घेतला आणि ते पुढे गेले. आणि खरोखर हे आव्हान त्यांनी खूप समर्थपणे पेललं. त्यांनी एक नवीन मोहीमच सुरू केली. उत्साहाने
प्रचंड ताकदीने एका विशिष्ट विचाराने प्रेरित होऊन कल्पकता आणि लोकांची स्वीकारार्हता टिकून राहील अशा प्रकारे कथा लिहायच्यात. या कथांमध्ये रोचकता असली पाहिजे, रहस्य असले पाहिजे, रंजकता असली पाहिजे. हा नियमच त्यांनी स्वतःशी केला की कथा वाचताना पुढे काय, आता काय होणार आणि हे कसं झालं, हे प्रश्न वाचकाच्या मनात सातत्याने उपस्थित झाले पाहिजेत. वाचकाला त्या रहस्याबद्दल आत्मीयता वाटली पाहिजे आणि तो त्या रहस्याची उकल करण्यात स्वतः गुंतला पाहिजे. अशा प्रकारच्या कथानकांची रचना करण्याचं कौशल्य त्यांनी लवकरच आत्मसात केलं आणि स्वाभाविकपणे त्यांच्या कथांची मागणी वाढली. प्रथमतः अर्नाळकरांची जी पुस्तकं प्रकाशित झाली त्यांना जरी प्रतिसाद मिळाला तरी अर्नाळकरांना फारशी प्राप्ती झाली नाही. परंतु लवकरच अर्नाळकरांची भेट वासू मेहेंदळे नावाच्या एका अत्यंत चतुर, व्यवहारी आणि यशाचं गणित योग्य प्रकारे मांडू शकणाऱ्या व्यक्तीशी झाली. रम्यकथा प्रकाशन पुणे यांच्या बरोबर कथा लेखनाचा करार झाला. जवळपास 3.5 तप 36 ते 40 वर्ष अर्नाळकरांनी रम्यकथा करता पुस्तकं लिहिली. एवढं दीर्घ असोसिएशन, एवढा दीर्घ सहसंबंध असणारा लेखक आणि प्रकाशक फारसा मराठीत पाहायला मिळणार नाही. आणि हे सहसंबंध केवळ प्रकाशनापुरतेच सीमित राहिले नाही तर मैत्रीचे झाले. परिणामतः अर्नाळकरांना दर महिन्याला नवीन काहीतरी त्यांना देणं आवश्यक आहे. दर महिन्याला 3-4 कथांचा रतीब टाकला पाहिजे हे त्यांच्यावर बंधन आलं. कथा लिहिणं सोपं जरी असलं तरी सातत्याने कथा लिहिणं कठीण आहे. वेगवेगळ्या विषयावर एकच माणसाने सतत लिखाण करणं हे त्याच्या मनाला आणि मेंदूला झिंझिण्या आणणार आहे. परंतु हे आव्हान जर स्वीकारायचं असेल तर लेखनाकरता खूपच वेळ द्यावा लागेल हे अर्नाळकरांच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्यांनी मग आपल्या जीवनाचा एक दैनंदिन क्रमच ठरवून टाकला. सकाळी 5:30-6 वाजल्यापासून तर सकाळी 10 वाजेपर्यंत, त्यानंतर परत दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, कधी कधी 10 ते 12 तर 14 तासांची बैठक करायची. आपण जी कथा लिहायची आहे त्याचा खूप विचार करायचा. पहिले 3-4 दिवस कथानकाचं वास्तू, पात्र रचना आणि कथानकाचा प्रवाह कसा राहील हे एकदा निश्चित झालं की मग ती झरझरपणे कागदावर उतरवायची. याच्याकरता त्यांना स्वतःच्या हाताने लिहिणं बरेच वेळा अवघड वाटायचं. ती गती त्यांना साधत नसे. म्हणून त्यांनी लेखनिक म्हणून आपल्या पत्नीला इंदिराबाई अर्नाळकरांनाच लावलं. इंदिराबाई प्राथमिक शाळेत शिक्षक होत्या, पण त्या खूप कुशलपणे त्यांची कथा लिहून घ्यायच्या. त्यानंतर त्यांना दुसरी एक लेखनिक मिळाली, ती तर विलक्षण जिद्दीची आणि तयारीची होती. अर्नाळकर ज्या गतीने लिहायचे त्याच गतीने ती आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करायची. कधी कधी तिचा उजवा हात दुखू लागला की ती डाव्या हाताने लिहायची, पण लेखनात खंड पडू द्यायची नाही. अर्नाळकरांचा एकही शब्द चुकू द्यायची नाही. आणि त्यामुळे अर्नाळकरांना हप्त्याला एक गोष्ट आणि महिन्याला 5 ते 6 गोष्टी लिहिणं बरेच वेळा शक्य झालं. आपण लिहिलं पाहिजे असं जेव्हा त्यांना वाटलं त्यावेळेला त्यांच्या डोळ्यापुढे जो लेखक होता तो होता एगर वॅलेस. एगर वॅलेसच्या आणि अर्नाळकरांच्या जीवनात बरंच साम्य आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे एगर वॅलेसने आपल्या आयुष्यात जवळपास 250 कादंबऱ्या लिहिल्या आणि तो अत्यंत लोकप्रिय होतो. त्यांनी इतक्या विविध विषयांवर रहस्य कथा लिहिल्यात की आपण स्तिमित होऊ. सुरुवातीला एगर वॅलेसचं जे पुस्तक त्यांनी निवडलं होतं ते होतं 3 जस्ट मेन. त्याला त्यांनी न्यायाधीश कथा असं नाव दिलं, कारण हे जस्ट मेन न्याय देण्याचे कार्य करतात. 4 न्यायाधीश या नावाने आणि नंतर त्याच्यापैकी एक नायक मेल्यामुळे 3 न्यायाधीश या नावाने अनेक कथांचे त्यांनी अनुवाद केले. पण या न्यायाधीश कथांचं वैशिष्ट्यच असं होतं की त्यांचा अनुवाद करताना पार्श्वभूमी तुम्हाला बदलताच येणार नाही. इंग्लंडच्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला या कथा लिहिणं भाग होतं, कारण तशा प्रकारची पात्र रचना, तशा प्रकारची समाज रचना, तशा प्रकारची एकंदरीत तसा प्रकारचा परिसर महाराष्ट्रात आणणं तर शक्यच नव्हतं. आणि म्हणून त्यांनी 3 जजमेंटचा जसाचा तसा अनुवाद केला. 3 न्यायाधीश, 4 न्यायाधीश, न्यायाधीशांची नीती, अशा कथा, अशा शीर्षकांच्या अनेक कथा त्यांनी मराठीत अनुवादित केल्या. त्या कथा खूपच लोकप्रिय झाल्यात. आजही जर तुम्ही आपण कोणी न्यायाधीश कथा वाचाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कथा संपवल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही, इतक्या उत्तम दर्जाची आहे. वॅलेस यांची कथाशैली अत्यंत प्रभावी होती. लिखाणात विलक्षण गती होती आणि पकड घेणारं लिखाण करण्यामध्ये वॅलेस यांचा हातखंडा होता. अर्नाळकरांनी हुबेहूब तीच शैली आणि तीच भाषा, त्याच प्रकारची रचना करण्यात यश मिळवलं होतं. एगर वॅलेसच्या 3 जस्ट मेनवर नंतर चित्रपटही निघाले, परंतु दुर्दैवाने अर्नाळकरांना मात्र हे यश अशा प्रकारे प्राप्त झालं नाही. अर्नाळकरांवर प्रभाव करणारे दुसरे 2 लेखक म्हणजे अगाथा ख्रिस्ती आणि आर्थर कॉनन डॉयल. या सर्वच लेखकांनी विविध प्रकारच्या नायकांची, नायिकांची निर्मिती केली, महानायकांची निर्मिती केली. होम्स असेल, हर्क्युल पायरो असेल,
मिस मार्पल असेल, मग त्यांना मराठीत आणताना अर्नाळकरांना किती कसरत करावी लागली असेल याचा विचार आपण करू शकतो. कारण कधी कधी इंग्लंड देशामध्ये एखादी कथानक ज्या पद्धतीने होते तेच ती पद्धत त्याच प्रकारे भारतात आपण राबवू शकतो हे सहसा शक्य होत नाही. अनुवादामध्ये पात्रांचीच नव्हे तर परिसरांची आणखीन पात्राच्या मनोभूमिकांचा सुद्धा विलक्षण विचार करावा लागतो. अशा परिस्थितीत अर्नाळकरांनी होम्सच्या, अगाथा ख्रिस्तीच्या, खर्क्यूल पायरोच्या आणि त्यानंतर इतर अनेक लेखकांच्या कथांचे मराठीत अत्यंत सुरम्य अनुवाद आणि रूपांतर मराठी पार्श्वभूमीला धरून केले. हे किती मोठं यश आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. त्यांना ज्या वाचक वर्गापुढे ह्या कथा मांडावयाच्या होत्या त्या वाचक वर्गाला समजतील, पटतील आणि मान्य होतील या पद्धतीने त्यांनी या कथा लिहिल्यात. 1930 साधारणपणे 1930 ते 1945 हा काळ जो आहे याला इंग्रजी आणि युरोपियन आणि अमेरिकन रहस्य कथांचं सुवर्णयुग मानलं जातं. आपलं भाग्य म्हणलं पाहिजे की अर्नाकर त्याच काळात कथा लेखन करीत होते. त्या काळात अनेक लेखक इंग्रजी भाषेमध्ये अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, युरोपात विलक्षण उत्तम दर्जाच्या लेखक रहस्य कथा लिहित होते. एस व्हॅन डायक, मेरी रॉबर्ट्स, डोरोथी सेयर्स, जी चेस्टरटन, रेमंड चॅन्डलर ही नावं घरोघरी पोहोचलेली होती. आणि यांच्या कथा, यांच्या पुस्तकांची लोकप्रियता एवढी विशाल होती की त्या प्रत्येकाच्या कथानकांचा वेगवेगळा वाचक वर्ग होता आणि तो सातत्याने त्या लोकांकडे, त्या लेखकांकडे अपेक्षेने पाहत होता. आणि हा लेखक वर्ग एवढ्या तयारीचा होता की जशी मागणी तसा माल, तसा पुरवठा या तत्वाने तो तेवढ्या कथा लिहू शकत होता. रेमंड चॅन्डलरच्या अनेक कथांवर उत्तम चित्रपट निघाले. डोरोथी सेयर्सच्या चित्रपटांवर चित्रपट निघाले, टीव्हीच्या सिरियल्स निघाल्या. जी चेस्टरटनांचा फादर ब्राऊन तर सर्वत्र लोकप्रिय झाला होता. मग यांना मराठीत आणण्याचं थोर कार्य अर्नाळकरांनी करून आपल्यावर उपकार नाही केलेत का? अर्नाळकरांचा वाचक वर्ग कोण होता? तर 40 नंतर मराठीमध्ये एक नवा प्रवाह पुढे आला. नव्याने साक्षर झालेला महिला वर्ग, कारखान्यात, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये, मुंबईत गिरण्यांमध्ये काम करणारा कामगार वर्ग, शाळा कॉलेजेसमध्ये जाणारा विद्यार्थी वर्ग, हे सर्व लोक अर्नाळकरांचे वाचक होते. खरं सांगायचं तर याच्यापैकी शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन रहस्य कथा वाचण्याचा अनुभव मी स्वतः अनेक वेळा घेतलाय. आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. हिंदीच्या तासामध्ये किंवा इतिहासाच्या तासामध्ये, ड्रॉइंगच्या तासामध्ये, वहीमध्ये रहस्य कथाचं पुस्तक ठेवून वाचण्याचा उपक्रम आणि साहस एखाद्या झुंजारप्रमाणे मी केलेला आहे. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित केलंही असेल. आणि हा जो वर्ग होता याला फार क्लिष्ट, जटिल स्वरूपाच्या कथा, कादंबऱ्या किंवा तत्वज्ञानात्मक पुस्तकांमध्ये रुची नव्हती. कारण याची ती मानसिकता आणि पात्रता अद्याप व्हावयाची होती. तो तेवढा परिपक्व व्हायचा होता आणि त्यामुळे सहजपणे मनोरंजन त्याच्यातून होऊ शकेल, काही थोडा वेळ विरंगुळा मनाला मिळू शकेल आणि तास 2 तासामध्ये एखादं कथानक संपू शकेल, अशा कथांची मागणी या काळात वाढली आणि अर्नाळकरांना मोठं बाजारपेठ, वाचक वर्ग लाभला, यात नवल नाही. सामान्यपणे जी संधी असते ना ती एकटी येत असते. अर्नाळकरांना सुरुवातीला जो वाचक वर्ग मिळाला तो अत्यंत सीमित होता. मुंबईच्या गिरणगाव परिसरातलाच होता. त्यांच्या लेखनाला स्वीकृती देणारा प्रकाशक वर्ग, समीक्षक वर्ग जवळपास नव्हताच. परंतु तरी सुद्धा अर्नाळकरांना मात्र ज्याचा शोध घ्यायचा होता त्या रहस्य कथा आणि त्या रहस्य कथातून रंजकता, वाचकप्रियता याचा त्यांचा पाठपुरावा सतत चालू राहिला. त्यांच्या प्रयत्नात खंड पडली नाही. हळूहळू त्यांच्या लेखनाला मान्यता आणि प्रतिसाद मिळू लागला. परंतु त्यावेळेला अनेक प्रकारच्या आव्हानांना त्यांना तोंड द्यावं लागलं. सगळ्यात महत्वाचं आव्हान असं होतं की एखादी रहस्यकथा कितीही आवडली आपल्याला, कितीही चांगली वाटली, पण जर ती परकीय वातावरणात निर्माण झाली असेल तर तिला जसे तर तसं आपल्या वातावरणात आणता येईल का? रॉबर्टचा रघुराम करून काम होत नाही, जेनची जानकी करून काहीच होत नाही. मग त्यांना भारतीय आणि मराठी वातावरणात रुळवण्याकरता त्या पात्रांना तसा साज, त्यांचं व्यक्तिमत्व तसं करायचं हे अवघड काम आहे. ज्या प्रकारच्या कथानकांची रचना, ज्या प्रकारचे रहस्य कथेचे घटक पाश्चिमात्य रहस्य कथांमध्ये होते, ज्या प्रकारच्या कल्पना होत्या, त्या सर्व कल्पना जशाच्या तशा मराठीत आणणं अत्यंत अशक्य आहे. वाचकाचं मानसशास्त्र आणि वाचकाचा दृष्टिकोन लक्षात घेऊनच तुम्हाला या कथांची रचना आणि निर्मिती करावी लागेल, हे आपण विसरू शकत नाही. मग अशा वेळेला एखादी कितीही उत्तम कथा डोरोथी सेयर्सने लिहिली असेल किंवा व्हॅन डायकने लिहिली असेल तरी तिची नक्कल करणं
आणि तिला मराठीत आणणं वाटतं तेवढं सोपं नाही. तिचा जसाचा तसा अनुवाद केला तर कदाचित काही वाचक वर्गाला तो मान्य होईल, परंतु सर्वांनाच मान्य होईल का आणि सर्वांनाच अशा कथा आवडतील का? असं उत्तर साधारणपणे नकारार्थीच येईल. मग अशा याच्यामध्ये यशाचा मार्ग त्यांनी कसा शोधला हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की अर्नाळकरांनी खरोखरच मराठी भाषेवर साहित्यावर मोठा उपकार केलाय. मराठी वाचकाची समाजाची मानसिकता लक्षात घेऊन त्याला कशा प्रकारचं रहस्य पचेल, रुचेल आणि आवडेल हा विचार करून त्यांनी लेखनाची सुरुवात केली. एक लक्षात घ्या की ज्या प्रकारची डिटेक्टिव्ह नावाची संस्था इंग्लंड आणि अमेरिकेत आहे तशी ती भारतात नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल संशय आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलची माहिती प्राप्त करायची आहे, त्याच्याकरता आपण गुप्तहेरांची नियुक्ती करू का असा प्रश्न स्वतःलाच विचारून पहा. एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला आपल्या बायकोबद्दल संशय आहे, पत्नीच्या वर्तनाबद्दल, म्हणून तो एखाद्या गुप्तहेराची नियुक्ती करून तिच्या पाठीमागे गुप्तहेर लावेल ही कल्पना अमेरिकेत सहज शक्य आहे. भारतात मात्र अशा कल्पना आपल्याला पटण्यासारख्या नाही. मग कथानकांमधला हा सगळा जो सांस्कृतिक बदल आहे, हा जो सांस्कृतिक जे अंतर आहे ते समजून घेणे, लहरी उद्योगपती आणि विक्षिप्त संपादक अशा प्रकारचा वर्ग अमेरिकेत जसा उपलब्ध होता तसा तो काही महाराष्ट्रात नव्हता. मग त्या लोकांच्या मानसिकतेला समजून घेऊन तशा प्रकारच्या कथा लिहिणं हे खरोखर आव्हान होतं. अर्नाळकरांनी ते समजून घेतलं आणि त्यांच्यावर खरोखर भाग्यदेवी प्रसन्न झाली असंच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी त्यानंतर अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कथा लिहिल्या. त्यांना कोणी प्रोत्साहन दिलं हा प्रश्न आपल्या पुढे असायला पाहिजे. सगळ्यात पहिले तर रम्य कथेचे मेहेंदळे तर होतेच, पण अनेक मान्यता प्राप्त मान्यवर, समाजचिंतक, समाजातले नेते, धुरीण, राजकारणी या सगळ्यांनीच त्यांना मोठा आशीर्वाद दिला. यशवंतराव चव्हाणांसारखा दाता आणि मोठ्या मनाचा व्यक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला, तर श्रीरामचंद्र सारखे महान संगीतकार बाबूरावांचे मोठे चाहते होते. त्यांच्या अनेक कादंबऱ्या त्यांनी वाचल्यात. एक दिवस अर्नाळकरांकडे रामचंद्र आलेत आणि म्हणाले, बाबूराव, तुमच्या धनंजयावर चित्रपट करूया. ते हसले आणि म्हणाले, अहो, कोण करणार आहे चित्रपट? ते म्हणाले, मीच सांगतो, मी करतो, आणि काय चिंता करू नका, मीच संगीतही देतो आणि मीच नायकाचंही काम करतो. खरोखर श्री रामचंद्र यांनी धनंजय या चित्रपटात नायकाचं काम केलं. धनंजय नावाचा चित्रपट निर्माण झाला. कधी माडगुळकरांनी त्यातली गीतं लिहिली. माझ्या आणि आपल्या अनेकांच्या दुर्दैवाने आज या चित्रपटाची फीत उपलब्ध नाही. परंतु असं जरी असलं तरी त्याच्यानंतर त्यांच्या अनेक कथा, विशेषतः काळापाड आणि झुंजारच्या कथांवर चित्रपटांचे अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे आले. बहुतेक कधीच सफल झाले नाही. अनेक लोकांनी त्या कथांची आणि त्या कथानकांमधील मूळ घटकांचा विचार करून, चोरी करून दुसऱ्या प्रकारचे चित्रपट निर्माण केले. त्याचं श्रेयही त्यांना दिलं नाही. अर्थात बाबूरावांना त्याची कधीच खंत वाटली नाही. बाबूरावांवर टीका पण खूप झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आचार्य अत्रे हे बाबूरावांचे एका वेळी चाहते होते, त्याच वेळेला टीकाकार देखील होते. वि. स. खांडेकर आणि नासी फडकेंसारखे महान मराठी लेखक बाबूरावांचे मोठे टीकाकार होते. त्यांनी अनेक वेळा बाबूरावांच्या लिखाणावर जाहीर टीका केली. त्याचं त्यांना वैषम्य वाटायचं. चहा चिवड्याचे साहित्य असं म्हणून त्याची ते चेष्टा करीत असत. असं असताना सुद्धा बाबूरावांनी आपली हिंमत खचू दिली नाही. त्यांनी उलट अशा सर्व लेखकांच्या या टीकेला पचवून आपल्या लेखनात विविधता आणि नियमितता टिकवून ठेवली आणि त्यातून अप्रत्यक्षपणे त्यांनी आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं. सुरुवातीच्या काळामध्ये रहस्यकथा हा प्रकारच मराठीत एवढा नवीन होता की बाबूरावांना कोणाचपासून आव्हान नव्हतं. त्याच्यामुळे त्यांच्या कथा वेगाने लिहिल्या जाऊ लागल्या, वेगाने प्रकाशित होऊ लागल्या. नंतरच्या काळात मात्र चंद्रकांत काकोडकर, राजा पारगावकर सारखे लेखक पुढे आले. चंद्रकांत काकोडकरांनी पेरी मेसनवरून राजाराम राजे हे पात्र निर्माण केलं. राजा पारगावकरांनी अजगर नावाचं पात्र निर्माण केलं. अनेक कथा लिहिल्या, परंतु तरी सुद्धा बाबूरावांना मोठं समर्थ आव्हान कोणी निर्माण केलं नाही. त्या काळात मराठीत रहस्य कथांची अनुवाद देखील फार सीमित स्वरूपात होत होते. आज ज्या प्रकारे मेहता प्रकाशनाकडून किंवा इतर प्रकाशनांकडून मोठ्या प्रमाणात रहस्य कथांचे, साहस कथांचे अनुवाद मराठीत येत आहेत, तशी परिस्थिती त्या काळात नव्हती. त्यामुळे बाबूरावांना फारसं आव्हान नव्हतं. परंतु त्याच वेळेला अनेक मराठी मासिकं मात्र रहस्य कथांना वाहिलेली होती आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारे त्या रहस्य कथा प्रकाशित होत असत. शिरलॉक असेल, नवल, चोर, धनंजय, रम्यकथा, स्मगलर, रहस्य या नावाची या शीर्षकांची अनेक मासिकं त्या काळात प्रकाशित होत होती. दर महिन्याला रहस्य कथांचा रतीब वाचकांच्या सेवेत सादर करीत होती. परंतु तरी सुद्धा बाबूरावांचं स्थान अढळ राहिलं. ज्या लेखकांनी बाबूरावांना प्रेरणा दिली, ज्या लेखकांच्या अनेक कथांच्या
बाबूरावांनी मराठीत अनुवाद केला. त्याच्यामध्ये आर्थर कॉनन डॉयल, एगर वॅलेस, जे.पी. मार्कमॅन, अगाथा ख्रिस्ती, लेस्ली चार्टिस, डोरोथी सेयर्स यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. त्याच्याबद्दल मी माहिती पुढे देणारच आहे. 1930 ते 50च्या या 2 दशकांमध्ये एक इंग्रजीमधील विशेषतः अमेरिकन आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये एक चित्रपट प्रकार विशेष लोकप्रिय होता. त्याला फिल्म नॉयर असं म्हणतात. या फिल्म नॉयरचे वर्षाला जवळपास 100 तरी चित्रपट प्रकाशित होत होते. फिल्म नॉयर म्हणजे रहस्य कथापट, ज्याच्यामध्ये स्मगलिंग असेल, संघटित दरोडेखोरी असेल, खून असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रहस्य कथांवर आधारित हे चित्रपट असायचे. साधारणपणे 1 तासाचा किंवा 1 तास 15 मिनिटांचा हा चित्रपट वाचकांना आणि प्रेक्षकांना खरंच गुंगवून टाकण्यात फारच विलक्षण यशस्वी होता. या चित्रपटांमध्ये अत्यंत थोर कलाकारांनी काम केलं. टायरॉन पॉवर असेल, त्याच्यानंतर हम्फ्री बोगार्ट असेल, एडवर्ड अर्नॉल्ड असेल, हे सगळं आपल्या क्षेत्रातले दादा माणसं होते. रिचर्ड कॉन्टे असेल, या सर्वांनी हे चित्रपट अमर केले. याच्यापैकी काही चित्रपट बाबूरावांनी खचितच पाहिले असावेत असा संशय येतो. याचं कारण असं की याच्यापैकी अनेक चित्रपटांच्या कथा आणि बाबूरावांनी लिहिलेल्या रहस्य कथांमध्ये विलक्षण साम्य आहे. यापैकी लॉरा नावाच्या चित्रपटावर देवानंद यांनी आपला पहिला चित्रपट तयार केला आणि तो देखील विशेष यशस्वी झाला, बाजी नावाचा. बाबूरावांचं खरं नाव चंद्रकांत सखाराम चव्हाण असं होतं, परंतु आपल्याला मात्र त्यांचं नाव बाबूराव अर्नाळकर या नावाने आपल्याला ते परिचित आहेत. हे त्यांचं टोपण नाव. ही सुद्धा प्रेरणा त्यांनी पाश्चात्य लेखकांकडून घेतलेली आहे. अनेक पाश्चात्य लेखकांनी आपल्या मूळ नावापेक्षा वेगवेगळ्या नावांनी लिखाण केलेलं आहे. अगाथा ख्रिस्ती आहे, एरिक ब्लेअर आहे, अर्ल स्टॅनली गार्डनर आहे, जीन डिक्सन कार आहे. या सर्वांनी वेगवेगळ्या नावांनी लिखाण केलं, टोपण नावाने लिखाण केलं आणि ते लिखाण विशेष लोकप्रिय झालं. मग अशाच प्रकारचं नामाभिधान आपण स्वीकारलं तर चालणार नाही का, असा प्रश्न कदाचित त्यांनी स्वतःला विचारला असावा आणि होकारार्थी उत्तर आल्यामुळे चंद्रकांत सखाराम चव्हाण हे आपल्याला बाबूराव अर्नाळकर या नावाने प्रसिद्ध आणि मान्यता प्राप्त आहे. सुरुवातीला जरी त्यांच्या यशाची गती मंदावलेली होती, परंतु 50च्या दशकाबरोबर त्यांच्या कथा आणि त्यांच्या यशाचा आलेख जो होता तो झपाट्याने वरती चढू लागला. सातत्याने वाचकांचा वर्ग वाढत होता. मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग होता. 3 लाख वाचक ही कल्पना मराठीमध्ये अशक्यप्राय आहे बरं आज सुद्धा, पण ते बाबूरावांना लाभले होते. त्यांच्या कथा लोक आवडीने वाचत होते, खूप उपभोग घेत होते आनंदाचा. आणखी प्रत्येक घरी बाबूरावांचं एक तरी पुस्तक मराठीतलं कुठेतरी कोपऱ्यात पडलेलं दिसत असावं अशी परिस्थिती होती. 50च्या दशकामध्ये त्यांना जे यश मिळालं त्याच्यामध्ये काही कथांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. पिवळा नाग असेल, हे एगर वॅलेसचे एका कादंबरीवरून घेतलेलं पुस्तक होतं, त्याच्याबद्दल नंतर सांगणारच आहे. कृष्णसर्प असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना त्यांनी केल्यात. त्या प्रत्येक कथांमधलं रहस्य गुंगवणारं होतं, वाचकाला भावणारं होतं. त्याच्यातलं साहस, त्याच्यातलं आव्हान तुम्हाला आश्चर्य वाटेल. 50 ते 60च्या दरम्यान झुंजार महल नावाची बिल्डिंग मरीन लाईन्सला कुठे आहे हे पाहण्याकरता लोक येत असत. आणि काळा पहाडनी ज्या चोराच्या दुनियेमध्ये प्रवेश केला होता ती खरंच काही विक्रोळीपाशी आहे का असाही शोध घेणारे महाभाग असावेत. धनंजयांना पत्र लिहून तुम्ही आमच्या अडचणी सोडवा अशा विनंती करणाऱ्या पत्रांचा तर त्यांच्याकडे दररोज खचच पडत असावा. 60च्या दशकात तर 600 पेक्षा जास्त कादंबऱ्या झाल्यामुळे त्यांचा सत्कार महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी केला आणि त्यांना 10,000 रुपयांचा पुरस्कार देखील दिला. गंमत म्हणजे बाबूरावांची इच्छा होती की आपण हे सर्व सोडून निवांत एखाद्या गावात जाऊन राहावं आणि तिथे एखाद्या बागेच्या झाडाच्या खाली राहून लिखाण करावं. हे जेव्हा यशवंतरावांना कळलं तेव्हा त्यांना 10 एकराचा एक प्लॉट देखील उपलब्ध करून दिला, पण बाबूरावांनी नम्रपणे ते नाकारलं. बाबूरावांना अशा प्रकारच्या कुठल्याही पारितोषिकाची अपेक्षा समाजाकडून नव्हती आणि त्याचं कारण मी नंतर सांगणारी आहे. त्यांना दररोज 400 पेक्षा अधिक पत्र येत असत. वाचकांची ही पत्र इतक्या विविध विषयांवरची असायची आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारची. काही वाचक त्यांना म्हणायचे, अहो मी तुमच्या पुस्तकाची मुखपृष्ठ करून देईल, परंतु बाबूराव त्यांना नम्रपणे उत्तर लिहून कळवायचे, रघुवीर मुळगावकर माझ्या पुस्तकांची चांगली मुखपृष्ठ करतात, आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. काही लोकांना धनंजयाचा पत्ता हवा होता, काही लोकांना धनंजयांची मुलाखत घ्यायची होती, तर काही लोकांना झुंजारबरोबर एखादं साहस करायची इच्छा होती. काही वाचकांनी तर त्यांना पत्र लिहिली आहे की मी सुद्धा तुमच्यासाठीच एक रहस्य कथा लिहिली आहे, तुम्ही प्रकाशित कराल का. काही लोकांना त्यांच्या कथातला शेवट मान्य होत नसे.
किंवा प्रारंभ मान्य होत नसेल, या सर्व गोष्टी बाबूराव सहजपणे स्वीकारत, सहर्षपणे त्याला प्रतिटोला म्हणून उत्तरही देत, एवढी मोठी वाचकांचा प्रतिसाद एवढा मोठा असणारा हा लेखक त्या काळात आपल्या समाजात होऊन गेला, याचं त्या काळातल्या समाजाला कदाचित भान नसलं तरी आपल्याला मात्र त्याचा अभिमान वाटला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1985 साली बाबूरावांना एक मोठा सन्मान मिळाला. तो म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव नोंदविलं गेलं. त्यावेळेला बाबूरावांनी एकंदर 1170 कादंबऱ्या लिहिलेल्या होत्या, परंतु उपलब्ध असणारी नोंद मात्र जी होती ती केवळ 1092 कादंबऱ्यांची होती. आणि त्यामुळे प्रकाशक मेहेंदळे यांनी 1092 कादंबऱ्यांचीच यादी सादर केली, पण ती देखील एखाद्या प्रचंड विक्रमापेक्षा पलीकडचा विक्रम असल्यामुळे गिनीज बुकनी त्यांचा सन्मान केला, त्यांचं नाव समाविष्ट केलं. अर्थात या गोष्टीची तत्कालीन महाराष्ट्राने फारशी गंभीरपणे नोंद घेतली याचं काही लक्षात येत नाही. रम्यकथेबरोबर त्यांचं दीर्घ काळाचा संबंध होता. जवळपास 1300 पुस्तकं त्यांनी रम्यकथेबरोबर छापलीत. त्या दोघांनी 35 वर्षामध्ये म्हणजेच मेहेंदळे आणि अर्नाळकरांनी वेगवेगळ्या प्रकारचे कथा प्रकार हाताळले. त्यांच्या झुंजार कथांच्या मधून अर्नाळकरांना आपलं आत्मचरित्र लिहायचं होतं. अर्थात तो काही उपक्रम मात्र पूर्ण होऊ शकला नाही. रम्यकथाच्या शेवटल्या पानावर मलपृष्ठावर बाबूरावांच्या कोणत्या कथा प्रकाशित झाल्या आहेत आणि कोणत्या होणार आहेत याची देखील जाहिरात असायची, आणि वाचक केवळ पुस्तकच नव्हे तर ही जाहिरात देखील मोठ्या आवडीने वाचत असत आणि त्या कथांची वाट पाहत असत. वाचकांचा जो प्रतिसाद होता तो वेगवेगळ्या प्रकारचा होता. कधी कधी वाचक त्यांना मागणी करायची की अहो या विषयावर कथा लिहा, या प्रकारची कथा लिहा. लोक त्यांना फोटोग्राफ, त्यांचं छायाचित्र, त्यांच्या स्वाक्षरी करता त्यांना त्रास द्यायचे, आणि म्हणून बाबूराव आपल्या घरी किंवा दुकानात बसून कधी लेखन करीत नसत. तर दूर कुठेतरी एक जागा घेऊन गिरगावातच त्यांनी आपल्या लेखनाचं कार्य चालू ठेवलं, लोकांना कळू नये म्हणून. पण वाचक त्यांच्यापेक्षाही अधिक चतुर होते. एखाद्या काळापहाड किंवा धनंजयासारखा काही लोकांनी त्यांच्यावर पूर्ण वेळ पाळत ठेवून नजर ठेवली आणि अखेर ते कुठे जाऊन लिखाण करतात ते स्थान देखील शोधून काढलं. परंतु अर्थातच प्रत्येक वेळा नवीन कल्पना, नवीन विचार, नवीन कथानक यांचा शोध घेत अर्नाळकर नवीन नवीन कथा लिहितच राहिले. त्यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं वैतरणीच्या काठावर. परंतु हे आत्मचरित्र अर्धवट झाल्यानंतर त्यांची दृष्टी गेली आणि त्यानंतर त्यांनी लिखाण थांबवलं. आणि इतर अनेक कथानकं त्यांच्या लिहिण्याचा त्यांचा मानस होता. अनेक विषयांवर त्यांना लिहायचं होतं. परंतु जसं जसं त्यांचा एकंदरीत आयुष्याचा प्रवाह उतरणीकडे लागू लागला, त्याबरोबर त्यांची क्षमता आणि लिखाणाची एकंदरीत गती कमी होत गेली. त्यांच्या मित्रांमध्ये ज्या महान लोकांचा समावेश करता येईल असे ते म्हणजे लोकसत्ताचे तत्कालीन संपादक ह.रा. महाजनी असतील, कोल्हटकर, खाडीलकर, प्रबोधनकार अत्रे, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, हे सर्वच लोक त्यांचे चांगले स्नेही होते. त्यांच्या कथा अत्यंत आवडीने वाचायचे. त्या कथा वाचून त्यांच्या मनाला विरंगुळा मिळायचा असंही ते सांगायचे. परंतु सर्वात महत्वाचा जर त्यांच्यावर कोणाचा प्रभाव झाला असेल तर महान स्वातंत्र्यवीर, हिंदू हृदय सम्राट वीर सावरकरांचा. सावरकर हे अर्नाळकरांचं दैवत होतं. अर्नाळकर प्रथम त्यांना रत्नागिरीला भेटले. त्यावेळेला सावरकरांनी सांगितलं की तुमच्या कथा वाचल्या आहेत मी आणि मला खूप अभिमान वाटतो. मराठी युवकांमध्ये साहस आणि धाडस निर्माण करण्याकरता, त्यांनी सैनिक शाळेत जाण्याकरता प्रोत्साहन देणाऱ्या तुमच्या कथा अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्ही अशाच कथा लिहा. सावरकरांचा हा सल्ला त्यांनी मानला आणि सातत्याने त्या गोष्टीच तशा प्रकारच्या गोष्टीच त्यांनी लिहिल्यात. सावरकरांची त्यांना अजून एक सल्ला होता की कथांचा शेवट नेहमी सत्याचा विजय होतो अशा प्रकारचा असावा, आणि तीही गोष्ट त्यांनी खरोखर वास्तवात आचरणात आणली. अनेक प्रकारच्या साहस कथा लिहिल्यात. भारतीय महाराष्ट्रीयन युवकांनी सैनिक शाळेत जावं, साहसी कृत्य करावेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांमध्ये समाजकार्यात सहभागी व्हावं असं त्यांना मनापासून वाटत होतं. त्यांची पुस्तकं छोटी होती, साधारणपणे शहरी वातावरणावर होती. गिरगाव, मुंबई या भागात, विक्रोळी, ठाणे या परिसरामध्ये, याच्यापेक्षा फार दूर जाऊन लिखाण करायचं त्यांना शक्य नव्हतं, कारण त्यांचा त्या बाकीच्या परिसराशी फारसा परिचय नव्हता. पुस्तकं समजायला सोपी होती, सरळ लिहिली जात असत. पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत कुठे काय होणार आहे याचं आकलन चतुर वाचकाला खरोखर लवकर होत होतं. परंतु काही नतद्रष्ट वाचकही असायचे. आपण जर ग्रंथालयाचं अर्नाळकरांचं एखादं पुस्तक वाचनालयातून आणलं तर मध्येच 17व्या पानावर लिहिलं असं की 28व्या पानावर किंवा 42व्या पानावर रहस्यभेद होणार आहे. वाचकाचा मनोभंग व्हायचा. कधी कधी क्ष हा खुनी आहे असं लिहिणारे चतुर वाचक
इतर वाचकांना ते पुस्तक वाचण्याची रुची नष्ट करायचे. असं असलं तरी वेगवेगळ्या प्रकारच्या कथानकांमुळे त्यांच्या कथा अधिकच लोकप्रिय झाल्या. अर्नाळकरांचे जे नायक होते ते सर्वच साहसी होते. झुंजार, काळापहाड, धनंजय ही नावं आपल्यापैकी प्रत्येकाच्या परिचयाची असतील. हे सर्व नायक चतुर होते, जलद गतीने काम करणारे होते, हजरजबाबी हुशार होते, शक्तिशाली होते, दिसायला अत्यंत उत्तम चेहऱ्याचे होते, राष्ट्रभक्त होते, उत्साहाने प्रेरित होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये अनेक सद्गुण होते. साधारणपणे आपल्या नायकामध्ये दुर्गुण असू नये असा कयास आणि कटाक्ष अर्नाळकरांनी पाळला. त्यांनी एकंदर 35 वेगवेगळे नायक आपल्या कथानकांकरता वापरले. याच्यापैकी काही नावं आपल्यापैकी परिचयाची, सगळ्यांच्याच परिचयाची आहेत. धनंजय, झुंजार, काळापाड वगैरे वगैरे. परंतु इन्स्पेक्टर रामराव हे त्यांचं पहिलं पात्र. मुरारराव, जयंतराव, सतीश, गुणानाथ, जयवंत, पाषाणराव, मोहनराव, विलास, याशिवाय अविनाश, डॉक्टर विजय कुमार, मोहनराव, भैरवी नावाची एक नायिका, चंद्रमोहन, फाल्गुनराव, भीमसेन, मिहिरराव, जयंत आणि संजय अशा अनेक नायकांच्या त्यांनी कथा लिहिल्या. त्यापैकी झुंजारवरच केवळ 200 कथा त्यांनी लिहिल्या, तर काळापहाडच्या 210 आणि धनंजयच्या 180. एखादं पात्र नायक म्हणून पुढे ठेवून त्याच्या अवतीभोवती एवढ्या कथा लिहिण्याचं साहस आणि कल्पना वैविध्य क्वचितच एखाद्या लेखकामध्ये असतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी ज्या प्रकारचे खलनायक मांडले आहेत ना, त्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. मुंबई आणि महाराष्ट्र त्या काळात झपाट्याने विकास करीत होता. या विकासाच्या गंगेमध्ये जसे चांगले लोक होते तसे काही काळे पाषाणी होते. श्रीमंत जमीनदार असतील, मोठे व्यापारी आणि उद्योगपती असतील, गुंड आणखीन संघटित गुन्हेगारी करणारे लोक असतील, समाज विघातक घटक असतील, गुन्हेगारांच्या टोळ्या असतील, देशद्रोही असतील, परकीय देशातून आलेले हेरगिरी करणारे नायक असतील, व्यक्ती असतील, अशा सर्वांचा त्यांनी खलनायक म्हणून वापर केलेला आहे. त्यांच्या खलनायकाची नावं सामान्यपणे जमनादास, केलादास, रामगोपाल, जयगोपाल अशा प्रकारची असायची की जी तात्काळ गिरगावात राहणाऱ्या गिरणी कामगाराला आणि ठाण्यात राहणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला सहजपणे मान्य व्हावी. आणि तेच त्यांचं खरं यश होतं. त्यांच्या कथानकांमधून फारशा खलनायिका मात्र नाहीत. याचं कारण असं आहे की अर्नाळकरांच्या मनात मोठ्या प्रमाणात स्त्री जातीबद्दल अत्यंत आदराची भावना होती. स्त्रीचं पात्र विकृतपणे सादर करण्याची त्यांची मानसिकता आणि इच्छा नव्हती. त्यामुळे सामान्यपणे त्यांच्या कथानकांमध्ये जिथे कुठे खलनायिका आहे अशा कथाच मुळात कमी आहेत. त्यातल्या खलनायिका दुष्ट आहेत परंतु फार क्रूर नाही आहेत. बरेच वेळा त्या परिस्थितीचा शिकार झालेल्या आहेत. त्या रागाने, संतापाने त्यांनी भान हरवलेलं जरी असलं तरी त्यांचं स्वतःचं जे स्त्री चारित्र्य आहे ते मात्र त्यांनी टिकवून ठेवलं आहे. अशाच प्रकारच्या खलनायिका त्यांच्या कथानकातून दिसून येतात. त्यांच्या कथांची रचना वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यांच्या प्रत्येक कथानकाला दुसऱ्या कथानकापासून वेगळं करता येईल. काही कथानकांमध्ये खून असेल तर काही मध्ये बँकेवर पडणारा दरोडा असेल, काही ठिकाणी साधाच गुन्हा घडला असेल तर काही ठिकाणी एखादं घरफोडी झाली असेल, तिजोऱ्या तोडणारे, बँक लुटणारे काही चोर असतील, संघटित गुन्हेगार असतील, देशाच्या विरुद्ध हेरगिरी करणारे गुन्हेगार असतील, मोठी मोठी रहस्य पळवून देणारे लोक असतील, अशा सर्वांचा त्यांच्या कथानकांमध्ये समावेश झाला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अमेरिकेमध्ये एखादी रहस्य कथा लिहिताना अण्वस्त्र किंवा एखाद्या मोठ्या कारखान्यातील एखादा मोठा प्रयोगशाळेतील एखादा फॉर्म्युला चोरून देणारे गुन्हेगार असू शकतात. परंतु 50च्या दशकामध्ये भारतात ही परिस्थिती नव्हती. मोठे कारखाने अभावाने होते, मोठ्या प्रयोगशाळा नव्हत्या. त्याच्यामुळे फॉर्म्युले चोरून देणारे चोर किंवा एखाद्या अण्वस्त्राचा किंवा एखाद्या शस्त्राचा, विघातक शस्त्राचा गुप्तसूत्र पळवून देणारे चोर, अशा प्रकारच्या कथा भारतात रुजवणं अर्नाळकरांना मोठं आव्हानात्मक वाटत होतं. या सर्व रहस्य कथांचं वैशिष्ट्य काय असावं हो, तर या कथांचा नायक जो आहे सामान्यपणे ज्याचा खून झालाय तो व्यक्ती असतो. या खुनाभोवतीच हे सर्व कथानक पसरत आणि फिरत असतं. त्यामुळे त्या कथानकांचा नायक, जसा की हिंदी चित्रपटामध्ये नायक जो असतो हा नेहमी जिवंत, सजीव, आणखीन खूप आनंदी, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती करणारा असतो, तसा मात्र नाही. खुनाच्या भोवती फिरणारं कथानकच रहस्य कथेमध्ये अधिक लोकप्रिय होतं, अधिक रंजक होतं. आणि म्हणून
रहस्याची खरी किल्ली जर कुठे असेल तर ती कुठेतरी खुनामध्ये दडलेली असते, त्याच्यातूनच रुची निर्माण होते असं लक्षात येतं. मग या खुनांचा शोध कसा घ्यायचा, कोण त्याच्या पाठीमागे कोण आहे, त्याचं कारण काय आहे, कोणतं शस्त्र वापरलं असेल, कोणत्या रहस्याचं उद्घाटन करण्याकरता खून झाला असेल, अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता झाला आहे की सूड घेण्याकरता झालाय, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कथा अर्नाळकरांनी लिहिल्या. लुटारू बँकेची तिजोरी असेल, एखाद्या मोठ्या जमीनदाराकडे उद्योगपतीकडे असणारा खजिना असेल, एखाद्या राजवाड्यात असणारं मौल्यवान रत्न असेल, त्या सर्वांची लूट करण्याकरता संघटित गुन्हेगार असतील किंवा एखादा एकांडा शिलेदार असेल, या सर्वांवरच्या या कथा होत्या. एक शब्द रहस्य कथांमध्ये त्यांनी वारंवार वापरलाय, तो म्हणजे सुवर्ण लूट. एखादा गुन्हेगार एक मोठा डल्ला मारून नंतर आपण परत गुन्हा करायचा नाही असा विचार करतो, त्यावेळेला तो कशा प्रकारे रचना करतो गुन्ह्याची, याच्याबद्दलच्या अत्यंत रंजक कथा देखील त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या कथांमधली सर्वच पात्र अगदी स्थानिक आहेत. त्यांची नावं जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला ती पूर्ण मराठमोळी आहे असं लक्षात येईल. आपण त्यांच्याशी सहजपणे नातं जोडू शकतो, त्या पात्रांना आपण सहजपणे ओळखू शकतो. भिवा, शिवा, रामा ही नावं तर आहेतच, परंतु उन्मेष साधले अशा प्रकारची ही नावं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे. विक्रम आहे, जयंत आहे, जयवंत आहे, आणि ही नावं आपल्याला एवढी चिरपरिचित आहेत की त्याच्यामुळे त्या कथांची आपण सहजपणे तादाद मिळवू शकतो, एकरूप होऊ शकतो. सर्वसामान्य महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये दिसणारी ही नावं आहेत. त्यांनी 1,00,000 पेक्षा अधिक पात्रांची निर्मिती केली आणि त्यांना वेगवेगळी नावं दिली आहेत. याच्याकरता मोठी प्रतिभा आवश्यक आहे. महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीशी जुडणाऱ्या पार्श्वभूमीवरच त्यांनी आपल्या कथा लिहिल्या आहेत. मग त्याच्यामध्ये एखाद्या जमीनदाराची गढी असेल, एखादा जुना किल्ला असेल, त्याचं योग्य ते वर्णन, एखादं जंगल असेल, तिथले एखादं पर्वत किंवा पहाड असेल त्याच्याबद्दलची माहिती, तिथल्या फुलांची वनांची माहिती, गावांची माहिती, त्या भागातल्या हॉटेल्स आणखीन खानावळींची माहिती, याच्याबद्दल ते फार काळजीपूर्वक वर्णन करत असत. आणि त्यामुळे अशा प्रकारची रचना असू शकते याच्यावर सहजपणे कोणाचाही विश्वास बसू शकत होता. परंतु काही वेळा त्यांना मोठं अपयशही आलेलं आहे. कधी कधी या इंग्रजी किंवा अमेरिकन पार्श्वभूमीवर असणाऱ्या कथा मराठीत आणण्याचा प्रयोग करताना त्यांना मोठ्या संकटांना सामना करावा लागला, आव्हानांशी सामना करावा लागला. कारण एखादा विशिष्ट प्रकारची कथा ज्या प्रकारे सहजपणे अमेरिकेत घडू शकते असं वाटतं, तसं ते महाराष्ट्रात आणि भारतात होऊ शकत नाही. तशा प्रकारचे पात्र, अत्यंत विक्षिप्त उद्योगपती, अत्यंत विचित्रपणे वागणारे पती पत्नी, अशा प्रकारच्या पात्र रचना मराठीमध्ये आणणं अवघड आहे. कारण त्यांच्या आणि आपल्या तत्वज्ञानात जगण्याच्या शैलीतच फरक आहे. आणि त्यामुळे मग अशा कथा मराठी आणताना कधी कधी त्यांच्याकडून घोर चुकाई झाल्या. एखादा शेतकरी ब्रेडला किंवा पावाला लोणी लावून खातो, ही कल्पना आज कदाचित शक्य वाटेल, पण 50च्या दशकामध्ये ही कल्पना निश्चितच वेडगळपणाची वाटली असेल. काही स्टोरी त्याच्यामुळे कमी रुचीदार झाल्या, त्याच्यामध्ये वाचकाला गुंतवून ठेवण्याचं सामर्थ्य तेवढं राहिलं नाही. काही कथा रचना अशा होत्या की ज्यांच्यामध्ये मराठी विचार आणणं, महाराष्ट्रीयन किंवा भारतीय विचारांना अत्यंत अवघड गेलं. काही वेळा स्थानिक पात्र आणि त्यांचे स्वभाव आणि पाश्चिमात्य पात्र आणि त्यांचे स्वभाव यांच्यामध्ये ताळमेळच जुळून आला नाही, असंही झालं आहे. असं असताना सुद्धा त्यांच्या काही कथा मात्र अत्यंत उत्तम दर्जाच्या झाल्या आहेत. त्यांना एक प्रकारचं कलात्मक आणि साहित्यिक मूल्य देखील प्राप्त झालं आहे. रहस्य आणि रंजकता यांचा अत्यंत अद्भुत असा स्पर्श सहजपणे त्यांच्या लिखाणात झाल्यामुळे काही कथा कितीही काळ गेला तरी वाचक सहजपणे वाचू शकतील, आनंदाने त्याच्यातला प्रत्येक क्षण उपभोगू शकतील अशाच झाल्या आहे. अनेक प्रकारच्या पार्श्वभूमीवर लिहिल्या गेलेल्या या ज्या कथा होत्या, त्यांच्या सांगण्याच्या निवेदनाची शैली देखील त्यांनी वेगवेगळी वापरलेली आहे. काही कथांमध्ये प्रथम पुरुष एकवचनात देखील त्यांनी कथा लिहिल्या आहेत, तर काही कथांमध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांची सरमिसळ सहजपणे केली आहे. 2 किंवा 3 अधिक वेगवेगळ्या रहस्य कथा एकत्र आणून देखील त्यांनी काही रहस्य कथा लिहिल्या आहेत. त्याच्यात कोणत्याही 2 नायकांची कार्यशैली, गुण आणि वैशिष्ट्य एकसारखे नाहीत. काळापाण हा धनंजय नाहीये, धनंजय हा झुंजार नाहीये. हे सर्व त्यांनी फार लीलया शिवधनुष्यासारखं उचललेलं आहे आणि वाचकांना आवडेल अशा प्रकारे लिहिलं आहे. हे त्यांचं मोठं यश आहे. त्यांना सगळ्यात जास्त जर कोणी प्रभावित केलं असेल तर एगर वॅलेस नावाच्या लेखकांनी. एगर वॅलेसने अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर लिखाण केलं. त्याच्या प्रत्येक रहस्य कथेला त्याला मोठं यश प्राप्त झालं. त्याच्या कथानकांमधील पकड एवढी प्रचंड असायची आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ती कथा पाहताना किंवा वाचताना, त्याच्यावरचा चित्रपट पाहताना किंवा वाचताना
आपल्याला क्षणभरही आपलं दुर्लक्ष होऊ शकत नाही. एगर व्हॅलेसच्या जवळपास 57 कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आणि बहुतेक सर्वच यशस्वी झाले. काही चित्रपट जर्मन दिग्दर्शकांनी काढले. अर्नाळकरांना मात्र हे भाग्य लाभलं नाही. हे खरंच खेदाची गोष्ट आहे. एगर व्हॅलेसच्या एकंदर कथांमध्ये ज्या प्रकारच्या पात्रांची आणखीन कथानकांची रचना केली होती, तशा कथा आणि पात्र निर्माण करण्याकरता अर्नाळकरांना खरंच खूप कष्ट करावे लागले. कारण बँकेवर दरोडा घालणं किंवा सोनं आणि जवाहीर चोरून नेणं इथपर्यंत गोष्ट ठीक आहे, पण त्याच्याकरता ज्या प्रकारच्या कार्यपद्धती आणि रचना केल्या गेल्या आहेत, ज्या प्रकारचं तंत्र आणखीन तंत्रज्ञान वापरलं आहे, तसंच भारतात उपलब्ध आहे का आणि त्या काळात होतं का, हा प्रश्न जर आपण विचारात घेतला तर किती अवघड कार्य असेल हे आपल्या लक्षात येईल. आर्थर कॉनन डॉयल यांच्या तर अनेक कथा कळत न कळत अर्नाळकरांनी मराठीत आणल्या. जेव्हा केव्हा आपण डॉयलचा होम्स आणि वॉटसन आपल्या डोळ्यापुढे आणतो, आपल्या डोळ्यापुढे आपोआपच धनंजय आणि छोटू पण येतात. एखाद्या थोर कलाकाराची कलाकृती जेव्हा अत्यंत लोकप्रिय असते, तेव्हा तिची नक्कल करण्याची इच्छा आणि प्रेरणा अनेकांना होते. आपणही तसंच काहीतरी करून पाहावं अशी भावना मनात येते आणि त्याला अर्नाळकर देखील अपवाद नाही. कारण होम्सचं आणि वॉटसनचं जे एकंदरीतच चरित्र आहे, जे जे पात्र आहे, पात्र रचना आहे, त्याला एक वैश्विक असं समर्थन लाभलेलं आहे. तसंच आपल्याही कथानकांना आणि नायकांना मिळावं अशी त्यांची भावना होती. अर्नाळकरांवर प्रभाव करणारा दुसरा जर कोणी महत्वाचा लेखक होता तो रेमंड चॅन्डलर. हा एक महान कथाकार होता. त्याच्या कथांमध्ये विविधता तर होतीच, पण नाविन्य होतं. त्याच्यातली पात्र जी होती त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमध्ये अत्यंत परस्पर विरोध असायचा. त्यात एक गुंतागुंत आणखीन जटिलता असायची की ज्याच्यामुळे ती कथा सुरुवातीपासून शेवटापर्यंत वाचल्याशिवाय वाचकाला चैनच पडणार नाही. रेमंड चॅन्डलरने अनेक उत्तम कथा लिहिल्या. द लॉंग गुड बाय किंवा फेअरवेल माय लवली सारख्या कथा खूपच लोकप्रिय झाल्या आणि त्यांचे अनुवाद अक्षरशः खूप सरसपणे अर्नाळकरांनी मराठीत देखील केले आहेत. दुसरं एक पात्र आहे ते म्हणजे मिस्टर वॉंग. अर्नाळकरांनी वॉंग वरून कोदंडराव नावाचं पात्र तयार केलं. हे एक विचित्र पात्र आहे जो गुप्त गोष्टींचा रहस्यांचा शोध घेतो, परंतु त्याच्याकरता केवळ तंत्रांचा वापर करत नाही तर आत्मप्रेरणेचा देखील वापर करतो आणि खूप यशस्वी होतो. तिसरं एक पात्र जे अर्नाळकरांनी वापरलं ते म्हणजे मिस्टर मोटो. गुप्तहेर असणारा आणि त्याच वेळेला पोलीस खात्यामध्ये काम करणारा एक चतुर अधिकारी, अत्यंत धूर्त, हुशार आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून आपल्या शत्रूंना फसवणारा व्यक्ती म्हणून मिस्टर मोटो हे पात्र आहे. त्यांच्यावरून त्यांनी संजय आणि विलास ही 2 पात्र तयार केली आणि यांच्या माध्यमातून अनेक कथांचा अनुवाद मराठीत केला. चार्ली चॅन नावाचं एक पात्र अर्ल डेर बिगर्स नावाच्या लेखकांनी तयार केलं. विलक्षण चतुर, हजरजबाबी, प्रत्येक प्रसंगामधून वेगवेगळ्या गोष्टींचे पैलू लक्षात घेणारा, त्याच्यामधून आपल्या रहस्याची उकल करणारा हा पोलीस अधिकारी चार्ली चॅन यांनी चाणाक्षराव नावाने पुढे आणला. तो केवळ पात्रांना प्रश्न विचारत नाही तर परिस्थितीमध्ये एखादी घटना का आणि कशी घडू शकत नाही याचं अत्यंत सहजपणे विश्लेषण करतो. सॅक्स रोमर या नावाच्या लेखकांनी एक अजरामर पात्र निर्माण केलं आहे. ते म्हणजे फुमांचू, डॉक्टर फुमांचू. सर्व विश्वावर चीनची सत्ता असावी, चीनची पकड असावी, आज असं जसं कदाचित चीनच्या हुकुमशहांना वाटतं तसंच डॉक्टर फुमांचूंना वाटत होतं. आणि त्याच्याकरता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या शैलीचा, संपत्तीचा, सामर्थ्याचा वापर केला आणि जगावर राज्य करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या कटकारस्थांना जन्म दिला. अशा अनेक रंजक कथा सॅक्स रोमर यांनी फुमांचू हे पात्र निर्माण करून दिले. त्याचा अनुवाद करणं, त्याचं रूपांतर करणं कधीच कोणाला शक्य होणार नाही. अर्नाळकरांनी ही गोष्ट ओळखली आणि त्यांनी फुमांचूला जसाच्या तसाच मराठीत आणला. त्याच्यात त्यांनी कोणत्याही पात्राचं नाव बदललं नाही, स्थळ बदललं नाही. जशी कथा सॅक्स रोमर यांनी लिहिली तशीच कथा अर्नाळकरांनी लिहिली. फुमांचूच्या 6 कथा अर्नाळकरांनी मराठीत आणल्या. एगर व्हॅलेसच्या 4 न्यायाधीश आणि 3 न्यायाधीशाच्या सर्वच कथा त्यांनी मराठीत आणल्या आणि त्या कथा इतक्या उत्तम दर्जाच्या आहेत, इतक्या सहज आणि ओघवत्या भाषेत लिहिल्या आहेत की आपण या कथा वाचायला सुरुवात केल्यानंतर आपण ही कथा भारतात घडली आहे का इंग्लंडमध्ये घडली आहे हा प्रश्न मुळात विसरून जातो. त्या कथा आपल्याला आजही इतक्याच आवडतात कारण त्यातल्या न्यायाधीशांची चातुर्य, न्यायप्रियता आणि न्याय मिळवून देण्याकरता करण्याचे कोणताही प्रकारचे कष्ट करण्याची तत्परता या गोष्टी वाचकांना रोचक वाटतात, यात संशय नाही. येलो स्नेक या नावाची एगर व्हॅलेसची कथा
प्रयाग नावाचं पात्र निर्माण करून अर्नाळकरांनी मराठीत आणली. आणि पिवळा नाग, जसं येलो स्नेक हे नाव आहे त्याचं अक्षरशः रूपांतर करून पिवळा नाग हे नाव दिलं. अत्यंत गतिमान असणारं हे कथानक खूपच लोकप्रिय झालं. सगळ्यात महत्वाचं एका लेखकाचा उल्लेख इथे करायला पाहिजे ते म्हणजे डॉक्टर टॉलबॉट मुंडी. टॉलबॉट मुंडी यांनी भारतीय पार्श्वभूमीवर अनेक उत्तम दर्जाच्या रहस्यकथा लिहिल्या. आजही त्यांच्या 9 अननोन या कादंबरीवर आधारित इतर कथानक वेगवेगळ्या लेखकांनी लिहिली आहेत. अश्विन संघी या नवीन ताज्या दम्याच्या लेखकांनी देखील मुंडी यांच्या कथानकांचा वापर केला आहे. परंतु मुंडी यांच्या कथा इतक्या विभिन्न प्रकारच्या आणि इतक्या जटिल आहेत की त्यांचा अनुवाद करण्याचं सामर्थ्य आणि साहस सहसा कोणी करणार नाही. अर्नाळकरांना याची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी टॉलबॉट मुंडीच्या एखाद्या दुसऱ्या कथेचाच अनुवाद केला. परंतु एगर वॅलेस यांच्याच सँडर्स अँड बोन्स या 2 नायकांच्या काही कथा आफ्रिकन पार्श्वभूमीवर झालेल्या आहेत. त्या जशाच्या तशा त्यांनी मराठीत आणल्या जंगली माणूस या नावाने, आणि त्या कथा देखील खूप लोकप्रिय झाल्या. ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं, इंग्रजी भाषा लोकप्रिय केली, इंग्रजी समाजाच्या चालीरीती, कल्पना, विचार कळत न कळत यांच्यावर थोपले. त्याचे अनेक दुष्परिणाम झाले हे कोणीच नाकारणार नाही. परंतु त्यासोबतच इंग्रजी मधल्या चांगल्या साहित्याचा भारतीयांना परिचय झाला हा उपकारही आपण नाकारण्याचं कारण नाही. अर्नाळकरांचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व असाधारण होतं. अनेक प्रकारच्या दर्जेदार इंग्रजी रहस्यकथांचं त्यांनी वेळोवेळी वाचन केलं होतं. त्याचा लाभ त्यांना मिळाला आणि त्यातून त्यांनी अनेक चांगल्या कथांची निर्मिती केली. एक पात्र आहे लॉर्ड पीटर विम्से नावाचं. डोरोथी सेयर्स नावाच्या लेखिकेने ते निर्माण केलं. अर्नाळकरांना हे पात्र एवढं आवडलं, परंतु अशा प्रकारचं पात्र मराठीत तयार करणं शक्य नसताना सुद्धा त्यांनी मेजर सुदर्शन या नावाचा कथानायक निर्माण केला. एक अत्यंत प्रबळ, शक्तिशाली असा खाजगी डिटेक्टिव्ह की जो एक रिटायर्ड मिलिटरी निवृत्त सेनाधिकारी आहे. तो स्वतंत्रपणे काम करतो, वेगवेगळ्या आव्हानांना स्वीकारतो, शत्रूंना आव्हान देतो आणि शेवटी जिंकतोच. क्राईम डॉक्टर नावाचं एक पात्र मॅक्स मार्सिन नावाच्या लेखकाने तयार केलं की जो एक मानसशास्त्रज्ञ आहे. तो मानसशास्त्राच्या तंत्रांचा वापर करून परिस्थिती आणि पात्रांच्या मनोभूमिकेचं अध्ययन करतो आणि शेवटी निर्णय देतो. अर्नाळकरांना या पात्राचा मोठा मोह पडला होता, परंतु अशा प्रकारचा मनोविशेषज्ञ डॉक्टर वैद्य मराठीत आणायचा कसा हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. आणि म्हणून त्यांनी चाणक्य नावाचं एक पात्र तयार केलं. ते क्राईम डॉक्टर आणि थिंकिंग मशीन या 2 पात्रांची सरमिसळ होती. अत्यंत हुशार, बुद्धिमान, स्मार्ट असा गुप्तचर की जो केवळ तर्कशास्त्राचाच नव्हे तर मानसशास्त्राचा अत्यंत कल्पकतेने वापर करतो आणि घटनांची उकल करतो, रहस्य सोडवतो. झुंजार आणि चारुहास हे 2 पात्र त्यांना सिक्स्टन ब्लेक नावाच्या डिटेक्टिव्ह वरून तयार करावे लागले. अत्यंत साहसी, कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना तोंड देणारा, दिसायला अत्यंत सुंदर, आकर्षक, कोणतंही साहस सहजपणे करणारा, ज्याला सर्वच वाहनं चालवता येतात, कोणाशीही युद्ध करता येतं, मुष्टियुद्धात कधी कोणाला हार जाणार नाही आणि जिंकणारच, आणि त्यातून स्वतःचा थोडासा फायदाही करून घेता येईल, अशा प्रकारचा सिक्स्टन ब्लेक मराठीत आणण्याकरता झुंजार त्यांना अत्यंत योग्य वाटला. झुंजारनी आपलं झुंजार महल देखील निर्माण केला मरीन लाईन्सला. तो पाहायला लोक जाऊ लागलेत. परंतु झुंजारच्या माध्यमातून सर्वच कथा ब्लेकच्या येऊ शकत नव्हत्या, म्हणून चारुहास नावाचं दुसरं एक पात्र त्यांनी निर्माण केलं. झुंजारला योग्य वाटेल असं कथानक त्यांना लेस्ली चार्टिसच्या सेंट नावाच्या पात्रामध्ये सापडलं की जो कामगिरी घेतो किंवा स्वतःच एखादी कामगिरी शोधून काढतो, गुन्हेगारांना आपापल्या पद्धतीने धडा शिकवतो, त्यांची संपत्ती पोलिसांना देतो, त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतो, पण त्यातून थोडंसं कमिशन देखील काढून देतो. तो कधी कधी कायदा देखील आपल्या हातात घेतो, कारण त्याचा नियमच आहे न्याय आधी कायदा नंतर. तर अशा प्रकारची अनेक अजरामर पात्र अर्नाळकरांनी निर्माण केली. हर्क्युल पायरो असेल, अर्ल स्टॅनली गार्डनरच्या काही कथा असतील किंवा जेम्स हॅडली चेसच्या काही कथा असतील, त्यांचाही त्यांनी मराठीत अनुवाद केला. काळा पहाड हे सगळ्यात लोकप्रिय पात्र, याच्याबद्दल मात्र सांगायलाच हवं. ब्रूस ग्रिमे नावाच्या लेखकाने ब्लॅक शर्ट नावाचं एक पात्र तयार केलं. 1927-30च्या दरम्यान हे पात्र फारच लोकप्रिय झालं, त्याच्यावर चित्रपटही निघाले. ब्रूस ग्रिमेच्या या कथा काळा पहाड या नावाने अर्नाळकरांनी तयार केले. अर्थात ब्रूस ग्रिमेनी केवळ 22च कथा लिहिल्यात, अर्नाळकरांनी मात्र काळा पहाडच्या जवळपास 200 कथा लिहिल्यात. बाकीच्या कथांकरता इतरही लेखकांच्या कथानकांचा, कथा वास्तूंचा त्यांनी वापर केला. काही स्वतंत्रपणे कार्य करणारे डिटेक्टिव्ह, साहसी नेते,
व्यक्ती यांच्याही कथा त्यांनी लिहिल्या. त्याच्यामध्ये ब्लॅक मास्क, माल्टीज फाल्कन या सॅम स्पेडच्या कथांचाही उल्लेख करता येईल. अर्नाळकरांनी केवळ रहस्यकथाच लिहिल्या नाही, तर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. सामाजिक विषयांना वाहिलेल्या निलिमासारख्या कादंबऱ्या लिहिल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी सावरकरांचं चरित्र लिहिलं. अभिनव भारत या नावाने. अभिनव भारत संघटनेचा भारतीय युवकांवर काय प्रभाव झाला, त्यांना कशी प्रेरणा मिळाली, याचा अत्यंत उत्तम इतिहासासारखा दस्तऐवज त्यांनी अभिनव भारतच्या माध्यमातून मांडला. ते एक अत्यंत साहसी लेखक होते. त्यांनी आपल्या टीकाकारांची कधी पर्वा केली नाही, अपयशाची कधी पर्वा केली नाही. त्यांचं एकच ध्येय होतं, उत्तम कथा लिहिणे, उत्तम रहस्य कथा लिहिणे, रहस्य कथा हा कथा प्रकार मराठीत रुजविणे, त्याला यशस्वी करणे. आणि खरं पाहिलं तर 1950, 60, 70च्या दशकांमध्ये अर्नाळकरांच्या या अथक प्रयत्नातूनच मराठीत रहस्य कथा रुजली आणि मान्यता प्राप्त झाली. नंतर अनेक प्रकार आलेत, अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या गेल्यात, पण त्याचं मूळ जर शोधायचं झालं तर ते अर्नाळकरांच्या कुठल्या तरी कथानकांमध्ये शोधता येईल. जवळपास 1450 रहस्य कथा लिहिणं, 400 पेक्षा अधिक इतर विषयांवर पुस्तकं लिहिणं, 150 बालकथा लिहिणं आणि याशिवाय चरित्र लिहिणं, हे सर्व काम एका माणसाने 30, 35, 40 वर्षाच्या कारकिर्दीत केलं. अखेर लिखाणामुळे त्यांची दृष्टी गेली. त्यानंतर ते कधीच लिहू शकले नाही. आयुष्याच्या अखेरी त्यांना दिसेनासं झालं आणि त्यामुळे केवळ लिखाणच थांबलं नाही, तर ते एक प्रकारे अधू झाले आणि त्यांच्यावर हा मोठा नियतीने घेतलेला सूडच मानला पाहिजे. 1985 साली त्यांचं निधन झालं. त्यावेळेला कदाचित मृत्यू त्यांना म्हणाला असेल, तू मला चकवण्याचा बरेच वेळा प्रयत्न केलास, पण अखेर सापडलास ना. जसा एखादा कुशल गुप्तहेर आपल्या प्रयत्नातून गुन्हेगाराला शोधून काढतो आणि शेवटी त्याला जिंकतोच. मी तुझ्यावर झडप घातलेली आहे, तू मला शरण आलाय. काळाच्या जबड्यात अर्नाळकर गेली, कारण तुम्ही कधीच मृत्यूवर मात्र विजय मिळवू शकत नाही. जिथून हे रहस्य सुरू झालं तिथेच संपलं. कदाचित एका नवीन रहस्याला तिथून सुरुवात झाली असेल. अर्नाळकरांना काय मिळालं? त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली नाही, मोठा लवलौकिक मिळाला नाही, मराठी साहित्यात त्यांना प्रतिष्ठा मिळाली नाही. त्यांची एकच आणि एकमेव खरी कामगिरी आणखीन त्यांचं यश असेल तर सर्वसामान्य वाचकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. ज्या वाचकांचा कदाचित कोणी विचारच करत नसेल, अशा अनेकांनी त्यांना आपलं मानलं, आपल्या घरातलाच एखादा सदस्य समजावं अशा प्रकारे त्यांना स्थान दिलं. माणसाला जितकं गीता रहस्याबद्दल आकर्षण असेल त्याहीपेक्षा अधिक गीतेच्या रहस्याबद्दल आहे आणि असावं अशा प्रकारची भावना त्यांनी लोकांच्या मनात, वाचकांच्या मनात निर्माण केली. हे त्यांचं यश नाही का? त्यांच्यानंतर अनेक त्यांचे उत्तराधिकारी तयार झाले. गुरुनाथ नाईक असतील, सुहास शिरवळकर असतील, अशोक थोरे असतील, कितीतरी लोकांनी, एस एम काशीकर असतील, अर्नाळकरांचा कित्ता गिरवला, त्यांच्यासारखंच उत्तम लिखाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु अर्नाळकरांसारखा सरस, दर्जेदार यासम हाच असंच म्हणावं लागेल. हा असा सम्राट आहे की ज्याचं राज्य आजही वाचकांच्या मनावर कायम आहे आणि आजही तो वाचकांवर आपल्या लेखणीने, प्रतिभेने राज्य करीत आहे. फक्त एकच गोष्ट आहे की टीकाकारांनी, साहित्याच्या साक्षेपी समीक्षकांनी त्यांच्या या एवढ्या प्रचंड प्रयत्नांचा फारसा विचार केला नाही. त्यांच्या महान कार्याच्या गौरवाप्रती एक सामान्य कृतज्ञतेचा शब्दही व्यक्त झाला नाही. ते ज्या काळात जगले, वावरले, लिखाण केलं, त्या काळात त्यांना फारशी स्वीकृती मिळाली नाही. कुठलाही साहित्यिक पुरस्कार त्यांना मिळाला नाही. पुष्पगुच्छ दूरच, पण त्यांचा सन्मानही फारसा क्वचितच झाला असेल. आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते की लोकप्रिय मनुष्य हवा ना लेखक, मग बाबूरावांना बोलवा. त्यामध्ये मोठा विषाद आणि टीका होती, जहरी टीका होती. अर्नाळकरांनी हे सर्व सहन केलं, सर्व मान्य केलं आणि तरीही ते आपल्या ध्येयाला धरून पुढे चालत राहिले, लिखाण करीत राहिले. एका काळाचा शेवट झालाच. कर्नाळकरांसोबत त्यांचं लिखाण संपलं, पण रहस्य कथांचं लिखाण मात्र अधिकच वेगाने मराठीत प्रचलित होऊ लागलं, प्रसिद्ध होऊ लागलं, लोकप्रिय होऊ लागलं. हे आपण विसरून शकणार नाही. त्यांच्या अखेरच्या काळामध्ये इंग्रजी साहित्यात मोठा बदल घडून आला. फ्रेडरिक फोर्सिथ, अलिस्टर मॅकलिन, रॉबर्ट लडलम, जॉन लकार, टॉम क्लॅन्सी सारखे अनेक नवीन लेखक पुढे आले. या लेखकांच्या लिखाण शैलीमध्ये प्रचंड बदल होत आलेला होता. त्यांच्या कथानकांमध्ये मोठा बदल झाला होता. त्यांच्या रचना वेगळ्या होत्या. त्यांच्या कथानकांमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक कथांविषयी, रहस्यांविषयी लिखाण केलं जात. या सर्वांना मराठीत आणणं अर्नाळकरांच्या कक्षेच्या आणि कवीच्या बाहेर होतं. अर्नाळकरांच्या हे लक्षात आलं की आता यांचे अनुवाद
ज्यांची रूपांतरं आपल्याला शक्य नाही, अशा प्रकारच्या कथा मराठीत आपण आणू शकत नाही. आणि कदाचित त्यामुळेच त्यांनी एक पूर्णविरामही दिला असावा. असा हा थोर पुरुष, महान लेखक, कदाचित आपल्याला त्याच्याबद्दल आदर नसेलही, कदाचित आपल्याला त्याचं लिखाण वाचावंसही वाटतं नसेल, परंतु मराठी भाषेच्या आणि मराठी साहित्याच्या क्षेत्रात त्यांचं योगदान अपूर्व आहे. 9 जून 1906 रोजी अर्नाळ्यात जन्माला आलेला हा लेखक 4 जुलै 1996 ला मुंबईत त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्याबद्दल थोडी कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याची भावना जरी आपण दाखवली तरी खऱ्या अर्थाने अर्नाळकरांचं जीवन सफल झालं असं म्हणता येईल. मराठी भाषेच्या वतीने आणि मराठी वाचकांच्या वतीने मी त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप छान सर. सर माझे काही प्रश्न आहेत. थोडं विचारा. अर्नाळकरांनंतर फारसं काही रहस्य कथेबद्दल मराठी साहित्यात काही दिसलं नाही. अर्नाळकरांना तरी थोडीफार मान्यता तरी मिळाली तसं, परंतु त्यानंतर काही हा प्रयोग जो आहे नाही असं नाही आहे. प्रत्यक्षात नाही का त्याच्यानंतर गुरुनाथ नाईकांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. सुहास थोरे असतील. मागच्या 2 दशकाचा मागील 2 दशकामध्ये जर विचार केला तर अजूनही रहस्यकथा लिहित आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक फार तुमच्या कदाचित लक्षात न आलेली गोष्ट असावी बहुधा, की अनेक उत्तम इंग्रजी रहस्यकथांचे नंतर मराठीत अनुवाद झाले. इयान फ्लेमिंगच्या जेम्स बॉन्डचे मराठीत अनुवाद झाले. आमच्या परिचयातले अजित ठाकूर सरांनी एका जेम्स बॉन्डच्या कथेचा अनुवाद केलेला आहे. नासे इनामदारांनी काही अनेक रहस्यकथांचा अनुवाद केला आहे. आणि दुसरी गोष्ट, चांगल्या उत्तम रहस्यकथांचा मराठी अनुवाद व्हायला लागला आणि तो वाचकप्रिय झाला. आज मेहता प्रकाशनाच्या अनेक कथानकांपैकी प्रकाशनांपैकी अनेक जे शीर्षक आहेत ते रहस्यकथांना वाहिलेले आहेत. इतरही अनेक प्रकाशक छापत आहेत. मला वाटतं अर्नाळकरांनी जे प्रचंड काम करून ठेवलं त्याला मिळालेली एक पावतीच आहे. कदाचित मराठी रहस्यकथा लेखक कमी झाले असतील, मराठीत रहस्यकथांचा पूर मात्र कमी झालेला नाही, हे लक्षात घ्या. माझा दुसरा प्रश्न सर. हा विचारा सर. सर तुम्ही विचारा. एक मिनिट. सॉरी, अर्नाळकरांच्या पुस्तकांच्या किमती फार कमी हो, होत्या. ₹1.5 ₹1.5-2 रुपयाला 4 पुस्तकं आणि मिळायची. 6 आणि ₹1.5. त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं की त्यांच्या पुस्तकांच्या कथा मला निघायच्या. जसं की जयमाला, त्याची वर्गणी असायची ₹1.5 महिन्याची, वर्षाची. ₹1.5 डिपॉझिट ठेवून तुम्हाला वर्षभर पुस्तकं मिळायची आणि त्याचे पैसे आपण व्हीपीपीने द्यायचे. पुस्तकं साधारणपणे 75 पैसे, ₹1, ₹1.25 याच्यापेक्षा जास्त किमतीची नसायची. त्यामुळे कुठल्याही उत्पन्न गटातील व्यक्तीला ती सहजपणे विकत घेणं शक्य होतं. आणि दुसरी गोष्ट, एकच पुस्तक घेतल्यानंतर 10-15 लोक ते सहजपणे वाचत असल्यामुळे ती एक प्रकारे अत्यंत कॉस्ट इफेक्टिव्ह होती असं म्हणता येईल. पण मग त्यांना आणि प्रकाशकाला पैसे कसे मिळायचे? त्याचं कारण सांगतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 3 लाख वाचक, कल्पना करा, दर महिन्याला 3 लाख. आज सुद्धा मराठीत मला वाटत नाही कोणत्याही पुस्तक लेखकाचा एवढा मोठा वाचक वर्ग उपलब्ध आहे. एखाद्या पुस्तकाला खूप विलक्षण प्रसिद्धी दिली असेल आणि खूपच लोकप्रिय झाला असेल तरी त्याची जास्तीत जास्त आवृत्ती 10,000. मराठीमध्ये 1,000च्या वरती आवृत्ती काढायचा ठरवणारा आणि निर्णय घेऊन तो अंमलात आणणारा प्रकाशकच शोधावा लागेल. मग अशा वेळेला 1500, 2,000 प्रति एकाच पुस्तकाच्या छापायच्या आणि त्या महिन्याभरात विकून टाकायच्या. अर्नाळकरांच्या कितीतरी पुस्तकं दुसऱ्या महिन्यात उपलब्ध होत नसत. वाचकांची त्यांना पत्र यायची की हे पुस्तक मला मिळालं नाही, पाठवा. तर अर्नाळकर सांगायचे प्रकाशकांपाशी प्रति संपल्या, प्रकाशकांना विनंती करा दुसरी आवृत्ती काढण्याकरता. आणि याच्यामुळे अर्नाळकरांनी काही पुस्तकं तर 10-15 वर्षांनंतर पुन्हा त्याच पुस्तकांची सुधारित आवृत्ती या नावाखाली काढली, कारण त्या पुस्तकांची आवृत्तीच उपलब्ध नव्हते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कृष्ण सर्प नावाचं त्यांचं एक पुस्तक 1955-52 दरम्यान प्रकाशित झालं. खूप गाजलं. अनेक वेळा त्यांना वाचकांनी पत्र लिहिली की हे पुस्तक आम्हाला उपलब्ध करून द्या. 72 साली त्यांनी ते पुस्तक पुन्हा लिहिलं, म्हणजे पुनर्मुद्रित केलं. फक्त नाव बदललं, कृष्ण सर्पाचा विळखा. आणि त्या खाली लिहिलं की 17 वर्षापूर्वी गाजलेल्या लोकप्रिय कादंबरीची पुनरावृत्ती आहे. असं अर्नाळकरांना वाचकांच्या रेट्यामुळे करावं लागलं आहे. हे त्यांचं मोठं यश आहे. आणखी एक विचारायचं होतं की फडके आणि वि. स. खांडेकरांसारख्या लेखकांनी जरा अर्नाळकरांवर अभिरुचीबद्दल जरा टीका केली होती असं. खूप टीका केली. हो, नक्कीच, नक्की खरी गोष्ट आहे. त्यांना ते चहा चिवड्याचं साहित्य असं म्हणायचे की चहा पिताना आणि चिवडा खाताना वाचावायचं साहित्य, अशा अर्थाची त्यांनी संभावना केली. आपापला दृष्टिकोन आहे. आपण साहित्याकडे, वाचकांकडे कशा प्रकारे पाहतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
कदाचित अर्नाळकरांनी ज्या एगर व्हॅलेस आणि ऑर्थर कॉनन डायलच्या कादंबऱ्यांचा अनुवाद केला मराठीत, त्याच कादंबऱ्या अशा प्रकारची टीका करणारे अनेक लेखक आणि वाचक अत्यंत प्रतिष्ठितपणे आपल्या बॅगमध्ये इंग्रजीमध्ये मात्र ठेवतात. इंग्रजीत ऑर्थर कॉनन डॉयलचं पुस्तक अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या ठेवणं हे प्रतिष्ठेचं आहे, पण बाबूराव अर्नाळकरांचं मराठीतलं त्याच विषयावरचं त्याच्याच अनुवाद असणारं पुस्तक ठेवणं मात्र अप्रतिष्ठेचं आहे. असा एक मला वाटतं वर्गभेद मराठीमध्ये आपण पाहायला मिळाला आपल्याला. सर, माझा दुसरा असा प्रश्न होता हा. की सध्याच्या परिस्थितीत पाश्चिमात्य साहित्य सहज पद्धतीनं अवेलेबल होतं, उपलब्ध होतं, परंतु अर्नाळकरांचा जर कालखंडाचा विचार केला तर तुम्ही एवढा संदर्भ दिलेत, तर ते कसे प्राप्त व्हायचे किंवा सांगतो. त्या काळात सुद्धा इंग्रजी लेखकांची अनेक पुस्तकं फार सहजपणे गिरगावला जुन्या बाजारात विकत मिळायची. मी स्वतः मुंबईला चर्चगेट भागात राहिलेलो आहे 5 वर्ष, आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की ज्या पुस्तकांची कदाचित आपण कधी नावही ऐकली नसली अशी पुस्तकं 5 रुपये 2 रुपयाला 2005 मध्ये 8 मध्ये मिळत होती. आणि कधी कधी तर एखाद्या लेखकाच्या 10-15 वेगवेगळ्या पुस्तकांचा एक संच एकाच वेळेला 100 रुपयाला विकत मिळत असे. अर्नाळकरांच्या काळात तर ह्या किमती निश्चितपणे कमी असणार, त्याच्यामुळे त्यांना ही पुस्तकं सहजपणे उपलब्ध होत होती. दुसरी गोष्ट, काही पुस्तकं इंग्रजी जे अधिकारी असतील किंवा इंग्रजी कार्यालयात काम करणारे जे लोक होते ते वाचून नंतर टाकून देत असत. अशाही पुस्तकांची त्यांना संधी. हा अनुभव भारा भागवतांनी अनेक वेळा घेतला की जूल वर्नच्या ज्या कादंबऱ्या त्यांच्या काळात उपलब्ध नव्हत्या त्यांना जुन्या बाजारातच मिळालेल्या आहेत. चर्चगेटला एकेकाळी फार उत्तम दर्जाचा पुस्तकांचा बाजार होता. 2009 साली हायकोर्टाने तो बाजार उठवला आणि मराठी वाचकांवर फार मोठा अन्याय केला असं माझं मत आहे. ठीक आहे, थँक्यू सर, खूप छान झालं. उत्तम लेक्चर झालं सर. सर एक मिनिट. थँक्यू सर. मी आपल्याला राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं एक मिनिट. निवडक हा, बाबूराव बोला. अर्नाळकर हे पुस्तक प्रेझेंट करणार आहे सर. अरे वा वा, धन्यवाद. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. कोणाला अजून काही विचारायचं आहे का? राजहंस मी मिसेस राठी आहे. प्रकाशनचं हे पुस्तक आहे आणि अक्षरधारामध्ये मिळतं. अरे वा, थँक्यू सर. हा, म्हणजे काय म्हणता बाकीच्यांना मॅडम? कोणाला हवं असेल तर मागवू शकतात. हा, नक्की नक्की नक्की. आपण एकदा ते आपल्या संजय वॉच मध्ये टाकलं तर फार बरं होईल. जरूर जरूर. हा, काय विचारायचं आहे मॅडम तुम्हाला? त्यांचा जन्म हॅलो. आणि त्यांचा चाइल्डहुड पिरियड त्याचा इफेक्ट त्यांच्या लिखाणावर झालेला आहे का? काय म्हणालात आपण? हॅलो. अर्नाळकरांचा जो म्हणजे ते कुठे जन्मले आणि त्यांचा चाइल्डहुड पिरियड आणि त्याचा काही इफेक्ट त्यांच्या लिखाणावर झालेला आहे का? तसा काही म्हणजे त्यांचं परिणाम झाला माझ्या तरी जीवन माहितीत आणि ज्ञानात नाही आहे. तसा परिणाम झाल्याचं माझ्या ज्ञानात नाही आहे. परंतु एक नक्की सांगतो, अर्नाळकर हे मुळात आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांनी त्यांचे गुरु नित्यानंद महाराज यांचं सुद्धा चरित्र लिहिलेलं आहे. शंकराचार्यांच्या ते संपर्कात आले होते, त्यांचाही त्यांच्या मनावर मोठा प्रभाव झाला होता. परंतु रहस्य कथांची त्यांना जी लिखाणाची प्रेरणा मिळाली ती मुळातच एगर व्हॅलेसची पुस्तकं वाचल्यानंतर मिळाली. आपण जर एगर व्हॅलेसची चित्रपट किंवा कथा वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की त्या कथा एवढ्या प्रभावी आहेत की तशा कथा आपण लिहावा अशी प्रेरणा तर आपल्यासारख्या सामान्य वाचकाला सुद्धा होऊ शकते. मग अर्नाळकरांसारख्या प्रतिभा संपन्न माणसाला ती प्रेरणा मिळाली यात फारसं आश्चर्य नाही. थँक्यू सर. अतिशय धन्यवाद. सुरेख सर. धन्यवाद. सुरेख लेक्चर. संजयजी, हो, बोला. या अर्नाळकरांच्या कथेवर आमच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये जे ऑफ पिरियड व्हायचे हो, त्या पिरियड मध्ये रामराव चौधरी म्हणून एक आम्हाला नेहमी सांगायचे आणि आम्हाला तो फार कुतूहलतेचा विषय होता. ते रामराव चौधरी आता त्याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत. धन्यवाद. आजच्या तुम्हाला त्यांना link मगाशीच मी पाठवली. सांगितलं. अच्छा, तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की वर्गामध्ये ऑफ पिरियड असताना किंवा हिंदी, इतिहास, मराठी असे विषयाचे अभ्यास तास असताना वहीमध्ये किंवा पुस्तकात अर्नाळकरांचं पुस्तक दडवून वाचण्याचा काय म्हणता येईल कामगिरी मी स्वतः अनेक वेळा केली. आपल्यापैकी अनेकांनी कदाचित केली असेल. काही वेळा घरात ही पुस्तकं वाचू देत नाही म्हणून बिछाण्यात लपवून किंवा खोलीमध्ये, अडगळीच्या खोलीमध्ये, कोठी घरात जाऊन ही पुस्तकं वाचणारे वीर माझ्या अनेक परिचयाचे आहेत. धन्यवाद. सर्वांनी माझं आज ऐकून घेतलं. पुढच्या शुक्रवारी. हा, तर रामराव हा, बोला. सांगायचाच होता म्हणून काही पुस्तक बोला ना. बोला 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 सर. नाही ठीक आहे. थँक्यू. नाही की रामराव चौधरी स्वतः पुस्तक वगैरे न रिफर करता सुद्धा इतका फ्लुएंटली सांगायचे. हो, थँक्यू. थँक्यू. सो नाईस ऑफ यू. प्लीज. धन्यवाद.